निराशेच्या किनाऱ्यावर हास्याचे मोती वेचायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, शूटिंगसाठी एक अभिनेता आलेला आहे एका झपाटलेल्या हॉटेलमध्ये. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा एक हॉरर कॉमेडी अनुभवण्यासाठी, जी दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. या बोलतो तर आज जाऊ दे ना. सॉरी सॉरी सर सॉरी. ते एक्साइटमेंट मध्ये जरा सॉरी सर. अच्छा, हा रूम आहे का? हो सर, तुमची रूम आहे सर. येस सर. का नाव काय म्हणालास तुझं? माझं सर मंदार मांडवकर सर. मंदार मांडवकर. हो सर. हो कुठल्या डिपार्टमेंटला आहे? सर, आपल्या फिल्मला सर असिस्टंट डिरेक्टरच्या डिपार्टमेंटला आहे सर, म्हणजे डिरेक्शन डिपार्टमेंटला आहे. अच्छा, म्हणजे पैसे देऊन तुला शिवाय खायला ठेवलंय तर. नाही, कसं आहे ना सर, डिरेक्टर नटांना डायरेक्ट तोंडावर शिव्या घालू शकत नाही ना, म्हणून मला ठेवलेला आहे. पण खरं सांगू ना सर, नटांमध्ये ना लईच चरबी असते. ए हॅलो, मी पण नटच आहे. नाही नाही, तुम्हाला नाही बोलत आहे सर, तुम्हाला नाही. हा. म्हणजे तुमच्यात चरबी आहे. अरे अरे देवा, तसं नाही तसं नाही. तुमच्यात वेगळी चरबी आहे, त्यांच्यात वेगळी चरबी आहे. तुमची त्यांची वेगळी. ते तसे असतात ना, ए स्पॉट चाय दे रे, है ना, घरी कोण कुत्रा पण. कळलं 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 कळलं. सर, फक्त एक महत्वाची बातमी म्हणजे सूचना देतो. उद्या सकाळी सर 8चा कॉल टाइम आहे. 7:30ला गाडी येईल सर हा, पिकअप ठीक आहे, करायला. ठीक आणि सर जेवणाचं वगैरे काय असेल? हा बाबा, करेन, रिसेप्शनला फोन करेन. तच सांगतोय, काय नाही मिळणार सर. नाही म्हणजे? सर, इकडे रात्री कोणच नसतं ना, तुम्हाला कायच नाही मिळणार. आणि रात्री अपरात्री मला भूक लागली तर? केली केली? केली संत्री ठेवलेली आहेत ना, ती खावा सर, काय प्रॉब्लेम नाही. त्याला काय अर्थ? मी सांगितलं होतं ना, मी इपीला. तुम्ही काय मला सांगितलं होतं? काय? तर 5 स्टार हॉटेल आहे. हा? नाही सर, सॉरी सर. असं काय येडास का रे तू? नाही ना ते. असतोस का यार? सॉरी सर, काय आहे सर, हॉटेलचं नाव 5 स्टार आहे. ती तुम्हाला ऐकण्यात जरा गडबड झाली असेल. सॉरी सर, सॉरी. ही शुद्ध फसवणूक आहे. नाही इपीला सांग, मी सगळी क्लिअर बोलणी केली होती इपी सोबत. नाही सर, सर मी ते तुमचं कोणतरी सिनियर नट आला, तुम्ही असं वागवाल त्याला? नाही तसं नाही सर, माफ करा सर. तुमचे जे काय प्रश्न असतील ना, ते फिल्मच्या ईपीला मी फोन लावतो. बोलो, EP ला बोलो. बोलवतो बोलो, बोलो. बोलवतो सर, बोलवतो. हॅलो, हां MM सर. हा, ते झाड्या चिडले, झाड्या. हां ऐकायला येत आत. हां MM सर, लवकर आहे ना. अरे काय झालं? हा, काय टेन्शन आहे? नाही सर, ते चिडलेत, जाम चिडलेत. अरे तुला पण ना सांभाळता येत नाही, ये इकडे मागे. घाबरायचं काय? अरे काय बोलतो भाषा? हा, तब्येत पाणी वगैरे बरोबर आहे ना? प्रवास कसा झाला? व्यवस्थित झाला ना? तूच BP काय सर, डिरेक्टरच्या शिव्या खाण्यासाठी डिरेक्शन टीम मध्ये आणि प्रोड्युसरच्या शिव्या खाण्यासाठी प्रोडक्शन टीम मध्ये. म्हणजे कसं, दोघांचं पेमेंट लागू होतं ना रे, काय टेन्शन राहत नाही ना. बस झाली फालतूगिरी. काय झालं? बस झालं. अरे हे हा, आता तू काय बोललास की इथे कोण नाही, रात्री अपरात्री मला गरज लागली तर काय करायचं? अरे तू ना एकदम, अरे मॅनेजर आहे ना. हा, मग हे सांग ना, हॉटेलचा मॅनेजर आहे म्हणून. मॅनेजर आहे, त्याला झाप करणं बोलायला का तो 5 कण येतो. बोलव त्याला. बोलव. बोलव. या आईला तुझ्या याच्यावरूनच फोन लाव. ए, परफॉर्म ऑफ द वीक चल कर. हा मॅनेजर, जरा ये रे वर दुसऱ्या मजल्यावर. हा ये, चल चल. तू पण नाही टेन्शन हे घेऊ. आधी क्लिअर करा, नाहीतर तो बोलेल लिपीने काय सांगितलं नाही. अरे EP म्हणजे बस काय यार, आपल्याला तू असं बोलतोय. राम जरा बोलतो त्याला, कुठे आहे तो? ओय, कोण आहे का रे इकडे? मॅनेजर. काय झालं सर? मला बोलवलं सर? अरे कधीपासून तुला आग मारतोय? बोलवलं म्हणजे लक्ष कुठे आहे? सॉरी सर, मी ते भाजी चिरत होतो ना, म्हणून लक्ष. काय तरी पकवू नकोस, त्याचं काय झालंय ते बघ आधी. अरे चालेल सर, बघतो सर. अरे देवा, तुम्ही सर असे व्हा ना, मी कसा जाणार आतमध्ये? हां हां हां. तू म्हणजे ना वेगळा जायचा. ये जा जा. काय झालं सर? काय झालं सर? मला बोलवलं सर. हा, 2 नंतर व्हेरिएशन संपले, आलाच बोबड्यावर. अरे
काय 3 कॉमेडीची हॅट्रिक हा तुम्ही स्किट लिहितात आणि मलाच बोल मी आपलं डोळ्याचं काम केलं. सॉरी सर, माझी काय चूक नाही. काय तुम्हाला असं वाटेल मॅनेजर म्हणून मी स्वतःच्याच हॉटेलमध्ये ठेवलं, तसं नाही सर. हे EB आहेत ना, ह्यांना विचारा सर. अरे तसं नाही रे पशा, कसं आहे या छोट्याशा गावात आहे ना, आपल्याला काय बाकी कुठे व्यवस्था मिळणार नाही ना सर. काय नाही डिरेक्शन डिपार्टमेंट म्हणून चल एक पात्र निघ चल चल. मला कळलं, मला इथेच राहायचंय, कळलं मला. निघ आहे ना तुला. आज चल निघ चल. ना ये चल ये मॅनेजर, ये चल असिस्टंट चल जाऊया. पाणी. नाही सर पण मॅनेजर म्हणून अरे नको बोलू. ए जा ना बाबा ए. अरे घेऊन जातोय. चल तू पाहिलं सर. नाही सर कॉल टाइमला तर ते अरे नको बोलू सांगतोय तर. नाही पण मॅनेजर म्हणून अरे चल ना बा. फंबल पडायच्या आधी माईक बंद करायचा. माईक बंद करा. सकाळी 8चा कॉल टाइम लावलाय, 2 वाजता येऊन हे करायचंय फालतूगिरी. बापरे. हे काय काय नाही झोपतोय. हे काय उत्तर झालं? हे काय कुठून आलात काय तुम्ही? नाही झोपतोय, बाकी काय नाही. मला कळतंय का काय हे कालायचं झोपतंय हे? अरे हे काय चाललंय? काय नाही झोपतोय, तुम्ही मग झोपा. अरे हे कळतंय, माझ्या बाजूला काय करताय तुम्ही? मग काय एका वेळी झोपायचा? अरे घराच का रे माझी रूम. कोण आहात तुम्ही? ए मंदार, झोपा. ए मंदार, काय ए मंदार, मंदार इकडे. येस सर येस सर येस सर. अरे देवा सर नेमका कुठला मंदार? मी येऊ की मी येऊ की मी येऊ? ए तुझा सर? कास्टिंग नंतर होता. आते आते. काय काय झालं सर? काय या दोघांचं? हे दोघं माझ्या रूम मध्ये काय करतायत? सॉरी सॉरी हा? नाही सॉरी सर, तुम्हाला काय सांगायचं राहून गेलं. हे दोघं तुमच्या सोबतच राहणार आहेत सर. म्हणजे ही आपली फिल्म आहे ना, त्याच्यातले स्पॉट बॉय आहेत. होय. बाबूभाई आणि दाबूभाई. तुला अक्कल आहे? एका सिनियर नटासोबत तू 2 स्पॉट बॉयना रूम शेअर करायला लावतोस? काय अक्कल काय घाण ठेवलीस तू? ए, दाबूभाई हो सिनियर नट कोण रे? बाबूबाई आल्यापासून मला पण सिनियर नट दिसला. ए! माझ्याबद्दल बोलतोय मी. अच्छा तुम्ही आहो काय? पण तुम्ही ऍक्टर वाटत नाही. नाही म्हणजे तुम्हाला कधी पाहिलेलं नाही ना. बस झालं, यांना बाहेर काढ. अरे पण ए खाली उतर, खाली उतर. अरे पण- आत्ताच्या आत्ता यांना बाहेर काढ माझ्या रूम मधून. अरे काय काय ए इथे काय करतायत माझ्या रूम मध्ये? सर सर हा? 2 मिनिटं दोन. अरे काय आम्ही काय- उतर. अरे काय आम्ही काय तुम्ही काय पसरून झोपणार आहोत एकटे इकडे? तुला काय करायचं? उत्तर मी कसंही झोपेन. उतर. प्रायव्हसी नावाची काय गोष्ट आहे की नाही? प्रायव्हसी आहे वे? मग काय कपडे काढून झोपणार आहोत नुंगू पुंगू? काय येडाय का रे? मी कसंही झोपेन. तू उतर. अरे काय काय आता झोपा यांना आत्ताच्या आता बाहेर काढायला सांग. मला माहिती नाही, यांना बाहेर जायला सांग. आणि ते काय? काढतो. हे माझ्या रूम मध्ये काय करतायत? सर तच सांगतोय तुम्हाला, छोटासा प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम? सर सगळ्या रूम मध्ये दोघं तिघं ठेवलेली आहेत. कशासाठी? कारण या हॉटेलमध्ये बाई आहे सर, ती डेंजर पकडते. बाई आहे डेंजर पकडते म्हणजे? पिशाचिनी आहे सर. कुठली चिनी? पिशाचिनी महिला भूताचा प्रकार आहे सर. म्हणून सर सगळ्या रूम मध्ये दोघं तिघं ठेवलेली आहेत. कोणी एकटा सापडला ना, खाप करणं पकडते सर. नाही नाही अरे. नाही ना ते हवे मुलं उघड झाप झाली खिडकीची. हवे मुलं हवा आली ना. हवा आली ना. पिशाचिनी वगैरे काही नाही, नाही. नाही. आणि काही असली किरकोळ कामं पिशाचिनी करीत नाही. आणि आम्ही कसं कोकणात लावू ना, आम्हाला माहिती आहे सगळी भूतं खेळता. आम्ही भूतांबरोबर खेळताव का नाही रोज गावाला असलं की. म्हणून सर प्रत्येक रूम मध्ये ना दोघं तिघं ठेवलेली आहेत. होय म्हणून दोघं हा. अहो म्हणजे सर डिरेक्टर सर आहेत ना, त्यांच्या बरोबर तर मेकअप वाली ठेवलेली आहे. हो, खोटं नाही म्हणजे कॅमेरामन आहेत ना, कॅमेरामन त्यांच्याबरोबर कॅटरिंग वाला आहे. ओ सकाळी डीओपीच्या रूमच्या बाहेर अशी लाईन लागली होती डबल आमलेट साठी. हो खरंय. प्रोड्युसर आहेत ना, तर स्वतः आले आणि बोले कॉस्ट्युम मला पोरगा मागून घेतली आणि मागून घेऊन गेले. घेतली. होय, जॉब पण घेतली. तुझ्यासोबत कोण आहे रूम मध्ये? माझ्यासोबत हिरोची आई सर.
75 वर्षाची बिचारी म्हातारी आहे हो. होय. तिला कोणीतरी सांगितलं मी ना तलव्यात ना काशाच्या वाटीने चांगले घासून देतो. पण नेमका प्रॉब्लेम झाला सर. काय? काशा पळून गेला, वाटी पण घेऊन गेला. काशा पालाला पालाला. मग आता रम्याची वाटी आहे ना सर, वाटीची काही कमी नाही. त्याच्यामुळे मग सर म्हणून दोघं तुम्ही हो नाही पण सर तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमची पण शेवटी प्रायव्हसी आहे, तुम्हाला दिवसभर काम करायचं आहे. मी ह्याना घेऊन जातो. चल, आम्ही नाही तर विराजच्या रूम मध्ये झोपू. ए चल रे जातो आम्ही तिकडे, दुसरं काही चल नाही. रे अरे पागल आहे का नाही तसं नाही. तसं नाही सर, तुम्ही सिनियर ना, त्यांच्यासोबत आम्ही कसं राहणार. अरे नाही कोण सिनियर कुठला काय का सिनियर ऐसा कुछ नाही आहे सिनियर विनियर पागल. आपण एका इंडस्ट्रीतले होते यार. नाही हो, ते आहे. हे मंदार हे इथेच झोपणार हा? नक्की सर, निघ, दोघांबरोबर निघ. राहाल ना. हो हो ईपी आणि मॅनेजर पाहतो. नको ते लय कन्फ्युजन आहे. तू निघ. नाही काय काय ते आपण एकत्र झोपूया. नाही, नाही. मी इथे झोपतो मग तुम्ही खाली झोपाल चालेल. काय त्या नाही, मी इथे झोपतो तुम्ही खाली झोपाल ना. ठीक आहे, मग मी खाली झोपतो असं काय? तसं कसं भाऊ बाय, काय? आपण खाली झोपू. हा. हो एकटं वरती झोपले आणि त्या बाईने हेल्प पटवला ह्यांना. मग नाही आपल्याला आपण एकत्र झोपूया. ठीक आहे आपण ठीक आहे एकत्र झोपू. तुम्ही ना खरंच तुम्ही ना वा टेन्शन नका घेऊ. हा. टेन्शन घ्यायचा प्रश्न नाही आहे तो. ते बघा ते बघा ते बघा ते आता हे होत आहे यार. हो काय ऐका आता, अहो, ते उघडताय हवे मुलं होतं. हवेमुळे बंद होईल. उघडेल कशी हवेमुळे. हवे मुलं कसे हवा आत बाहेर होते ना, तेव्हा हवा आतमध्ये घुटे मारते म्हणून बंद असे होते, कधी उघडी होते. तुम्ही कशाला आणि कशाला टेन्शन घेता माहिती काय आणि भूत बित आम्ही कोकणात लय भूत बघितली आहेत का नाही, लय भूत बघितली आहेत. आम्ही भूतामुळे खेळता हो का नाही, तुम्ही कशाला टेन्शन घेता वा? तुम्ही नाही घाबरत. नाही आम्ही नाही घाबरत. हो हो आपण झोपू, असं काही नाही. तुम्ही म्हणजे चालेल ना? झोपूया. हो चालेल चालेल. मी काय बोलतो माझा डोळा बिया लागला ना हा. तर मला एकट्याला सोडून जाऊ नका. अरे नाही जाणार, एवढं कशाला घाबरतात जाम. नाही ते काय कशाला टेन्शन घेता भूतांचा. गण कोणता? हा? गण गण कोणता आहे? कुठला आहे? सध्या फाटगण हे ऍक्च्युली माझा राक्षसगड आहे. काय? कन्फर्म. कन्फर्म. काय कन्फर्म. ती बाई तुम्हाला पकडणार. पकडणार. नाही नाही आमचा राक्षस गण त्याला पहिली पकड. नाही नाही मी मागच्या महिन्यात बदलून घेतलाय गण शपथ. आधार कार्डचा ऍड्रेस आणि गण दोन्ही बदलून घेतलं मी. अच्छा. आता माझा देवगण आहे. येऊगा नाही ना शपथ येऊगा नसेल तर टच पण नाही नाही ना. मनुष्य गणला पकडते. नाही नाही माझा नाही. देवगण आहे. देवगण आहे माझा देवगण. तुमचं साहेबांना लग्न झालंय काय? अच्छा म्हणजे लग्न झालं असेल तर नाही पकडत. नाही मी असंच विचारलं, तुमचं लग्न झालं अरे हा येडा आहे का रे. काहीतरी आपलं डिस्कशन चाललं मध्येच तुम्ही काहीतरी विचारताय. पिशाचिनी लग्न संबंध कुठं जोडता वा? साहेबांना तुम्ही लय घाबरता. अहो, नाही ते काय. घाबरता कशाला? आहेत ना ते. नाही. माहिती काय ठीक आहे म्हणजे आता हे भूतांचं आहे म्हणून नाही तर कुठल्या ऍक्टरला स्पॉटवर असा मारत नाही. नाही, पण ते आता काय चालायचं. अच्छा, झोपूया झोपूया. आपलं सकाळी 8चा कॉल टाइम आहे ना. कॉल टाइम म्हणजे काय रे? ऑल टाइम मध्ये आपण टायमात पोहोचतो पण कलाकार पोहोचत नाहीत ना. ए, झोप त्याला झोप call- झोप. आणि समजा एका दिवस कलाकार पोचले तर ते काय त्यांच्या मर्जीन करेल. अरे झोपा ना यार. जाऊ नका फक्त कुठे. अहो कशा जाऊ नका. अंगाव घेऊ ना? अंगावर घ्या चाल. जाऊ नका कुठे. नाही नाही कशाला. काय? आवाज येतो बघा कसला तरी. कसला आवाज येतो? अहो ते आले ते पिशीची आली ती. काय कुठं येतील? अहो आवाज येतोय बाबू बाय. तुम्ही हॅलो बोला अहो, मला. आवाज बघा ना. आबा मला ऐकू दे ना. हॅलो बोलत ना. आलं लक्षात आलं. घोरतोय तो घोरतोय. भुंग्याचा आवाज काढतो घोरताना. त्याला सवय आहे. दाबू बाय अरे काय करतोय तू? अरे तू झोपलाय, तुझा भुंगा अजून जागा आहे. तसं मी भुंक्याचा घर होतो. अरे मला कळलं नाही. या आवाजात कोण घोरतो काही फालतूगिरी करताय. घोरलो काय? होय होय. ए बघ आग पिढीत तुझा भुंगा भर आणि खिशात ठेव. हे करू नको. तुम्ही झोपा का? मी काय म्हणतो ऐका ना. घोरलो मी घोरलो. आणि त्याला ना उतानी झोपून देऊ नका, नाही तर भुंगा परत जागा व्हायचा. बाकी काही नव्हतं. हा झोपा काही नाही. झोपा झोपा या अंगावर देऊ का? असा झोप रे. झोपा रे. किंचाळ्या येतात किंचाळ्या. अहो, किंचाळ्या येतात ऐका ना. कुठं चिंता नाही येतात. अहो, तुम्हाला ऐकायला येतं.
कुठं काय कोण किंचाळ किंचाळा येत अरे ह्या काय किंचाळा चालू आहे थांबा 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 आग लागली तोंडाला ती हे काय काही नाही तो अलाराम लावला होता अलाराम एक ऐकायचं तुम्हाला आहे बघा काही नाही कसा मला दुपारी ना 1 वाजता झोपायची सवय आहे आणि 2 वाजता उठायची मला 1 तासाची झोप पुरते का नाही तर काय जरा एम आणि PM चा घोटाळा झाला तर मी रात्रीचं लावला त्याच्यामुळे म्हणून हे कराल नाही तसं- का डोकं ठिकाणावर आहे तुमचं किंचाईचा अलार्म लावलाय हा भुंग्याच्या आवाजात घोरतो ए मंदार काय असं काय ए मंदार येस सर अरे देवा सर नेमका कुठला मंदार येऊ सर इकडे इकडे. काय झालं सर त्यांना घेऊन जाय तू आई भूत बित नाही येत घेऊन जा आता जाता चला चला चल अरे तसं काय पाहिजे घेऊन जा असं नव्हं आम्हाला सकाळी कामं आहेत ना बाकी काही नव्हं निघ इकडून विराजच्या रूम मी मध्ये राहीन एकटा काय होत नाही विराजच्या रूम मध्ये झोपू काय निघ मग म्हटलं ना चप्पल तर घेऊ दे भूत म्हणे भूत काय नसतं भूत बित्त उगाच आपलं ए मंदार मंदार ऐकलंय ए मंदार वा वा एकदम पिशाचिनी परफॉर्मन्स नेमक्या कुठल्या मंदारला दाद मिळतेय हे पाहण्यासाठी विचारा हास्यरसिकांना त्यांचं मत प्रसाद ते ठीक आहे पिशाचिनी परफॉर्मन्स म्हणजे काय सांग मला म्हणजे हॉरर कॉमेडी वा वा जबरदस्त खतरनाक म्हणजे त्या भूतानी पकडलं नाही इतकं स्किटनी आम्हाला पकडलं आणि हे ज्या पद्धतीने अटेम्प्ट करत होते किंवा त्याच्यापेक्षा तुझी जी रिॲक्शन येत होती ना त्याने इतका खतरनाक इम्पॅक्ट येत होता की क्या बात आहे वा वा आणि बाकी तुमच्या दोघांमधले किडे मोरे आणि बने लाजवाब भुंग्याच्या आवाजात घोरतोस तू वा वा मंदार कहर केलायस तू कहर म्हणजे या मंचावरचा तुझा न भूतो न भविष्यती परफॉर्मन्स लाजवाब काय कमाल केलीस तू त्या पहिली तिन्ही कॅरेक्टरमध्ये आ हा हा बहारदार बहारदार गॉड ब्लेस यू मित्रा कीप इट अप मजा आली बहारदार कमाल परफॉर्म आणि मला असं वाटतं हरीश कसपटे होते खिडकीच्या मागे हो ना हरीश कसपटेंसाठी पण एकदा टाळ्या खरावाला असिस्टंट डिरेक्टर येस सोनालीताई थोडा वेळ मला पिशाचिनी पहिल्या वेळेला जेव्हा तुम्ही म्हणालात तेव्हा मला ईशाचिनी ऐकू आलं त्यामुळे मला वाटलं ईशा एंट्री घेणार आहे का काय असं एक मला वाटून गेलं मंदार सुपर्ब अशा तिहेरी लढत स्वतःबरोबरच केलेली मी कधी पाहिलेली नाही आणि नॉनस्टॉप तुम्हीच तिघं म्हणजे तू स्वतःच एकमेकांशी बोलत होतास तुझ्यातल्या फॅब्युलस होतं मज्जा आली थँक्यू 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 मंडळी सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक चित्रपटाची टीम पोहोचलेली आहे वृद्धाश्रमामध्ये त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा प्रीमियर अनुभवण्यासाठी त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना मॅडम सगळं ओके झालंय ना म्हणजे माझ्या परीने जेवढं होईल तेवढं केलंय हे सगळं कमाल व्यवस्थित एकदम केलेलं आहे तुम्ही हे 4 खुर्च्या तुमचे 4 आर्टिस्ट येणार आहेत 4 आर्टिस्ट आहेत 4 खुर्च्या केल्यात काय पहिल्यांदाच इथे असं घडतंय हो काहीतरी मला अगदीच टेन्शन आलंय म्हणजे नाही पण खूप छान व्यवस्था केली आहे तुम्ही आणि ॲक्च्युली ना तुम्ही मला म्हणालेलात की 30-40 जण असतील म्हणून मी माझ्या फिल्मचं प्रमोशन इथे लावलं तर अचानक तुम्ही सांगितलं की फक्त ते 5-6 जण आहेत तर मला असं धस्स झालं डाऊन झाल्यासारखं वाटलं नाही ऐका ऐका तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका काय सगळा ग्रुप आहे ना आमचा तो गेला अष्टविनायक यात्रेला पण इथे जे आता 5 जण येणार आहेत ना म्हणजे अरे बापरे त्यांचे फॉलोअर्स इतके आहेत ना सोशल मीडियावर की तुमचं प्रमोशन असं होईल अजिबात टेन्शन घेऊ नका छान होईल प्रमोशन हो 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 एकच मिनिट हॅलो हा ओंकारजी अच्छा आलात सरळ या स्टँडी दिसेल तुम्हाला हॉलमध्ये सरळच ओंकारजी हा ओंकारजी मनस्वी मनस्वी ओंकारजी हाय 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 मनस्वी हाय हाय या हॅलो 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 नमस्कार हॅलो हॅलो या नमस्कार या रसिका आणि विराज बस या बसा या बस बस नमस्कार 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 या या हॅलो 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 या, नमस्कार, या, चेतना या, मॅम. नमस्कार अय्या या काय रडतायत यांना काय झालं काय पाणी देऊ का नाही नाही ठीक आहे
ऍक्च्युली पहिल्यांदाच वृद्धाश्रमात आले ना, मला खूप भरून आलं. रसिका कंट्रोल कर जरा स्वतःला. आय नो खूप इमोशनल मोमेंट आहे हा माझ्यासाठी पण. म्हणजे जेव्हा मी चित्रपट लिहिला तेव्हा पण मला वृद्धाश्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला माझा अख्खाच. आणि त्यासाठी खूप धन्यवाद. हो तुम्ही ते त्यांना बोलवून आणा. हो हो, पण ऐका ना, एक रिक्वेस्ट होती की आपला कार्यक्रम 1-1.5 तासात आपण संपवूयात. लगेच 1-1.5 काय तासात सगळ्यांच्या जेवणाच्या वेळा, गोळ्या वगैरे मला सगळं बघावं लागतं. तुम्ही बसा, मी बघून येते. बसा. चालेल. किती वाईट माणसं असतात यार. ते आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात, त्यांना असं वृद्धाश्रमात कोण टाकतं? मला तर विचार करूनच भरून येत. नको विचार करू रसिका मग. चला रे चला चला. सावकाश सावकाश, या 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 या. नमस्कार नमस्कार नमस्कार. माझी काठी मी नाही देणार. नाही काठी नाही घेते, पाया पडतोय. अरे कुठे पाया बिया पडता, गले में लो. असू दे असू दे, चौगुले. मोरे, मोरे. चौगुले. Sorry, चौगुले. काय करताय बाबा? काय वृद्धाश्रमात रडते मारे का ऐसा की आमच्या वृद्धाश्रमात कोणी रडतच नाही, सगळे हसत असतात. काय रे, लडकीने धक्का मारा बसा 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 तुम्ही. बस बसा बसा. हळू बसा. हे सगळ्यात आधी हे घ्या, कुर्बानीचं गाणं घ्या, लैला मे लैला. नाही नाही, कव्वाली पाहिजे यावेळेला. कवाली नंतर डिस्को डिस्को बसा आधी, बसा बसा. ऐका 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 आधी. अमीर हडकर आणि बँडचा जो कार्यक्रम आहे ना, तो पुढच्या शनिवारी आहे. आज यांच्या फिल्मच्या प्रमोशन साठी हे आले आहेत इथे. अरे बापरे, हे फिल्मचं हो, प्रमोशन. पिक्चरच्या प्रमोशन साठी आले आहेत सगळे. असं चालू करूयात कार्यक्रम. हो, सुरू करा, सुरू करा. नमस्कार, मी मनस्वी. चौगुले. हरकत नाही. नमस्कार, मी मनस्वी. वृद्धाश्रम एक व्यथा या चित्रपटाच्या प्रमोशन साठी तुम्ही आज आम्हाला इथे इन्व्हाइट केलं, इथे येऊ दिलं, त्याच्यासाठी खरंच मनापासून आभार. आणि मी ओंकारजींना विनंती करते की त्यांनी इथे येऊन फिल्म बद्दल आपले 2 शब्द बोलावे. वा वा. आई धन्यवाद धन्यवाद. म्हणजे तुम्ही आजी आजोबांनी जो आम्हाला. आजी आजोबा कोणाला बोलतो? तेरा बाप होगा आजोबा आजोबा. हम लड़का बॉयज एंड बॉयज. येस येस, मला माफ करा, मी तुम्हाला आजी आजोबा म्हणालो होतो. बॉयज अँड गर्ल्स. ओके ओके. बसा बसा. वा वा वा. आई पण हे बॉयज अँड गर्ल्स तुम्ही ह्या उत्साहात आमचं स्वागत करताय, त्यासाठी तुमचे खरंच मी धन्यवाद आहे. आणि जल्दी बोल जल्दी बोल. चौगुले. चौगुले बाहेर काढी ना आता. चौगुले. नाही, चेतनाजी अगदी लहान मुलांसारखं वागतायत ते, आणि ते खूपच गोड वाटतंय आम्हाला बघायला. मी रसिकाला विनंती करतो की रसिका तू छान बोलू शकशील यांच्या समोर. जा 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 जा. प्लीज प्लीज रसिका. वा वा वा. वा. मी प्रयत्न. डॉली तुझा व्हॉट्सअप नंबर देते मला. बस रे खाली व्हॉट्सअपवर गप्प. किती क्यूट आहे ते आजोबा. ए तुझा बाप आजोबा. नाही नाही. आजोबा बोलतीये. Why am? Yes, oh boy, you. हे आहेत, हो. हे बॉय खूप क्यूट आहेत. मी हे नंतर बाय. तुम्हाला ना- हेलो बॉय. तर पोटे सांभाळून. बॉईज. बॉईज अँड गर्ल्स, तुम्हाला माहित आहे तसं वृद्धाश्रम एक व्यथा नावाचा सिनेमा आमचा पुढच्या आठवड्यात रिलीज होतोय, आणि आम्ही त्याचं प्रमोशन करायला इथे आलोय. आणि मला खात्री आहे की हा सिनेमा तुम्हाला खूप आवडणार आहे, कारण वृद्धांच्या व्यथा. रडू नको, मारेन बुटाने. रडते रडत नाहीये मी, हसतेय. आनंदाश्रू. तुम्हाला हा सिनेमा नक्की आवडणार आहे, कारण तुमच्या व्यथा वाढणारा हा सिनेमा आहे. तुम्हाला खूप रिलेट
पम्या, पम्या, पम्या. ठीक आहे प्रथमेश हो हो मला कळलंय त्यांच्याशी कसं बोल हा हा ये चाहिए हमारे बॉयज एंड मला कळलं की तुम्ही सगळे सोशल मीडियाला खूप कनेक्टेड आहात करेक्ट हे जे चौगुले स्टड आहेत करेक्ट तुम्ही रोज सकाळी एक पोस्ट टाकता 10 वाजता सकाळी आणि रोज टाकतो. संध्याकाळी एक पोस्ट टाकता करेक्ट गुड मॉर्निंग गुड पोस्ट टाकतो मी हा आणि हे ओंकार हे जे सगळे आहेत हे सोशल मीडियाला खूप ऍक्टिव्ह आहेत आणि हे सगळेजण मिळून 10 व्हॉट्सअप ग्रुपचे ऍडमिन आहेत करेक्ट होतो आज सकाळी 6 ग्रुपने मला रिमूव्ह करून टाकलं काय माझा फाजीलपणा नडला म्हणजे उभे आम्ही जवानीत नावाचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यावरचा एक ना रानटी मेसेज 10-15 ग्रुपवर असा चुकून त्या सोजूला ग्रुप होता तिकडे म्हणजे तो व्हिडिओ गेला त्याच्यामध्ये 6 ग्रुप मधनं मला रिमूव्ह करून टाकलं पण 9 जणांनी मला समजून घेतलेलं आहे हो. व्हिडिओ ए, अहो. चेतनाजी अहो सांगा त्यांना काय सॉरी एकनाजी ते त्यांचंच करतायत आहे ना सगळे त्यांचं करणारे एकत्र आलेत नाही पण आपलं फिल्मचं प्रमोशन आहे तुम्ही सुरू करा कार्यक्रम पुढे बोला तुम्ही खूप छान गायलात आहे मुली नाव काय तुमचं म्हणाला वसुंधरा आणि तुमचं लीलावती वा छान नाव आहेत तर बरं का मंडळी तुम्हाला माहितीये का महिला मंडळाच्या या दोघी पण अध्यक्ष आहेत आणि साधारण 10 ते 12 हजार बायका यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत 10-12 हजार इम्प्रेसिव्ह मोबाईल विसरले नाही तर दाखवले असते नंबर तुम्हाला मॅम मोबाईल गळ्यात आहे तुमच्या अरे वा ए बघ माझं असं होतं प्रथमेश काय हो असं काय करताय लीला असं काय करताय माहिती ना तुम्हाला कपाळावर मारल्यावर चक्कर येते मग नका मारू ना विसरायला होतं मुली अशी कशी वागते स्वतःलाच मारून घे नाही तर काय गळ्यात असून विसरते हा चेतनाजी चित्रपटाबद्दल बोललं चालणार आहे का Sorry. होय होय चित्रपटाबद्दल बोलूया गुलकंद येतोय आता लवकरच नाही तो त्याला वेळ आहे अजून आता वेळ कुठे आलाय एक मेला येतोय बोला 1 मेला गुलकंद येणार 1 मेला गुलकंद येणार प्लीज थांबा प्लीज आमच्या चित्रपटाचं होऊ दे का प्रमोशन चेतनाजी होऊ दे हो सुरू करा थांब. आता सगळ्यांनी शांत बसा हा नाही गर्ल्स अँड बॉईज आम्ही जो आता इथे चित्रपट घेऊन येत आहोत आता वृद्धाश्रम एक व्यथा तो खूपच सत्य घटनेवर आधारित हृदयद्रावक चित्रपट आहे म्हणजे वृद्धापकाल म्हणजे काय मुळातच काय असतं लहानपण तरुणपण आणि वृद्धापण म्हणजे वृद्धापकाल म्हातारपण पण म्हातारपण सुद्धा एक लहानपणच असतं म्हणजे आपला बाप आपल्या मुलाला रात्रंदिवस काम करून खायला घालतो ती आई त्याला पोटात 9 महिने वाढवते अर्धा तुकडा बाप स्वतःच्या मुलाला देतो आई स्वतःला लागलेलं असताना मुलाला विचारते की तुला लागलाय का अशा वेळी स्वतःचे आई वडील म्हातारे झालेले असताना ती मुलं त्यांना का बरं सोडून जातात चौगुले अरे ट्रेलर पेक्षा मोठी जांभई दिली यांनी काय करतायत ते चेतनाजी त्यांनी जांभई दिली एसी जास्त आहे हॉल मधला रसिका तू बोल मला नाही बोलता येणार तर ओंकार सर जे सांगत होते तेच मी पुढे कंटिन्यू करेन की वृद्धाश्रम एक व्यथा हा काळजाला हात घालणारा सिनेमा आम्ही केलेला आहे आणि सरप्राईज असं आहे की या सिनेमामध्ये तरुण आणि म्हातारपण असे दोन्ही कॅरेक्टर्स ओंकार सरांनी स्वतः केलेले आहेत आणि खूपच अप्रतिम केले अरे बापरे मग 2-2दा सहन करायचं यांना
म्हणते ह्याला तरुण करताना खूप मेकअप करावा लागला असेल ना का समोरासमोर म्हाताराच दिसतोय चेतनाजी. मस्करी करतायत आपण सिनेमाबद्दल बोलूया तर रसिका प्लीज. तर आम्ही या सिनेमाच्या प्रमोशन साठी म्हणून तुमच्या वृद्धाश्रमात आलो आणि सांगायला आनंद होतोय की पुढच्या आठवड्यात सिनेमा आमचा रिलीज होत असला तरी तुम्हा सगळ्यांसाठी आम्ही उद्या प्रीमियर शो अरेंज केलेला आहे किती वाजता दुपारी 1 वाजता 1 वाजता अरे उद्या मी नाही आहे 1:30 वाजता माझी युरिन टेस्ट आहे पिक्चर सुरू झाल्यावर कोपऱ्यात मी युरिन टेस्ट दिली तर चालेल का अहो आजोबा असं कसं चाललं रसिका हो बाटली बरंच आहे जास्त नाही द्यायचे तसं नाही चालणार आजोबा तसं नाही चालणार ओंकारजी आजोबा नाही आजोबा आपण 2 वाजता- आजोबा परत बोलून तो बाट बोल नाही सॉरी बॉईज आपण 3 वाजता बघायचा मग आपण 3 वाजता चालणार आहे. नको 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 3 वाजता मला रोनाल्डो बरोबर चॅटिंग करायची असते रोनाल्डो कोणाची माझा लंडनचा बॉयफ्रेंड लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप आमच्यामध्ये दुरिया तो बहुत है लेकिन दिल तो धड़कता है काय सांगू? पाचचा कर आज 5 वाजताचा करूयात. मला एक प्रश्न पडलाय बोला ना. ह्या सिनेमामध्ये 4 हिरो का घेतलेत हिरोईन कोण आहे हिरोईन ही मी हिरोईन आहे हा? कसं काय विचारू शकता तुम्ही आम्ही सगळे नवीन कलाकार आहोत आणि अत्यंत मेहनतीने जीव लावून केलाय आम्ही हा सिनेमा ऐका आम्ही येऊ तुमच्या पिक्चरला पण तुमच्या पिक्चर मध्ये ढुशुम आहे का ऍक्शन आहे का ऍक्शन पाहिजे हे बघा ऍक्शन का असेल म्हणजे वृद्धाश्रमावर सिनेमा आहे आजी आजोबांवर सिनेमा आहे तर ऍक्शन कशी काय असेल अरे ते ऍक्शन पाहिजे आम्ही गेल्या वर्षी संमेलन गॅदरिंगला केलेलं होतं हे, दाखव हे action. बघा तुम्ही. हळू अरे ते अहो आजी पळताय तुम्ही हळू द्या मी एक सुंदर मुलगी होते एक आकर्षक मादक सुंदर मुलगी आणि ती रस्त्यातून चालत असते हा गुंड आहे हा हल्ला करतो मी येऊन ह्याला तुडवतो हे सीन बघा आता चल रे छल्लक छल्लो म्हणायचं छल्लक छम्मो ओवाडला नाही म्हटलंय नीट म्हण रे छम्मक छल्लो इधर बन ठन कर बन रही है चल कौन वो उसको छेड़ रहा है मारेगा चेतनाजी काय चाललंय गेल्या वर्षी व्यवस्थित केलं होतं. प्रॅक्टिस 2 महिन्याची बसा सगळे बसा आणि केलेला होता बघा हे बघा पाहिजे, असं ऐका पाहिजे. ऐका गर्ल्स चांगलं केलंस मला एक विचारायचं हे कोणा अरुण कदमांना शोधतायत का स्वतः अरुण कदम आहे स्वतःच नाव विसरतात म्हणून पाठी घातली हो मरू दे तुमच्या पिक्चर गाणं बिणं आहे का गाणं आहे की हो नाही गाणं आहे आमच्या चित्रपटात त्याची पार्श्वभूमी मी थोडी सांगतो तुझ्याकडे गाणं आहे आता मला प्ले कर ना त्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो आणि मी परफॉर्म करून दाखवतो ते गाणं तुम्हाला. म्हणजे जे आई वडील आहेत त्यांचा मुलगा US ला गेलेला आहे आणि त्यांनी सगळं घरातलं सगळं विकून त्याला US ला पाठवलेलं आहे आणि तो आता परत दाखव रे चल ना लवकर कुठे सिच्युएशन रसिका रेडी काय करताय काय एवढं बोरिंग निगेटिव्ह गाणं लाव बंद करा असं काय करताय सिनेमा आहे तसंच गाणं असणार ना वृद्धांच्या व्यथांवर सिनेमा आहे तसंच इतकं छान लिरिक्स आहेत इतकं छान म्युझिक दिलंय एक मिनिट वृद्धाश्रम म्हणजे काय मुलांनी टाकलेले आई बाप इथे पडलेले असतात असं वाटतं तुम्हाला अय, आम्ही सुद्धा खुशीने आनंदाने राहतो इथे आहेत पोरं नातवंड तिथे इंग्लंड मध्ये राहतात इथे मला माझा मी टाईम माझी स्पेस मिळते आणि जाते की मी 4 महिने इंग्लंडला जाऊन राहते मस्त इथे आम्हाला आनंद मिळतो म्हणून राहतो नाही तर काय मला तर दर महिन्याला हप्ता मिळतो भाडं ग माझी मुलगी गेली ऑस्ट्रेलियाला सासर आहे ना तिचं तिथे मग एवढ्या मोठ्या 3 BHK मध्ये मी एकटी काय करू म्हणून आपल्या माणसांमध्ये आले दर महिने को 35,000 रोकडा मिळताय
मिळतं रे रोख पसीनेदार. काही फरक नाही. मी तर जिन्याखाली होतो असा झोपायचो. लॉन्ड्रीवाला असतो नाही का, तो हा म्हणाला चल. इथं आल्यानंतर कळलं हा वृद्धाश्रम आहे. पण तो इथं आल्यानंतर एवढा आनंद वाटला, मजाच पाहिजे. अरे तुम्हाला काय वाटलंय वृद्धाश्रम म्हणजे काय आडगळीची जागा आहे? अरे आठ हे आनंदाचं घर आहे, आनंदाचं घर. आम्हाला आनंद मिळतोय की नाही म्हणून मी इकडे येतो हा, मग मजा करतो. अरे हटा हे इसको अपना वाला गाना बजाव. अरे अपना वाला गाणं लगा दो. अपना वाला गाना बजाव. आणि बाजू में कुठल्या गाण्यावर रोज नाचतो तुम्हाला दाखवतो गाणं. वा 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 वा, वृद्धाश्रमाकडे बघण्याचा हा दृष्टिकोन मला खूप आवडला. मला असं म्हातारं व्हायचंय. वा, मजा घ्या. बघा हा सराचे काय म्हणतात प्रसाददा. वेगळा अँगल होता या गोष्टीकडे बघण्याचा आणि तो फार भावला मला. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की वृद्धाश्रमात आलेली माणसं खरोखरच त्यांच्या मुलाबाळांनी तिथे टाकलेली असतील काय, तिथे सोडलेली असतील काय, असंच बऱ्याचदा वाटतं. पण ते असतंच बऱ्याच वेळेला, असंही नाही. त्याची शहानिशा न करताच लोक दुःख व्यक्त करायला जातात बरेचदा. पण हा अँगल कधी लक्षात आला नव्हता. तो स्किटच्या माध्यमातून दाखवणं हे कौतुकास्पद आहे आणि त्याकरता तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. मजा आली. सोनाली ताई. तुमच्या सगळ्यांचं काम तर फारच छान झालं. मला विशेष कौतुक या पोस्टरचं करावंसं वाटतंय की एक मादक रसिका, थोडासा गुप्तहेराकडे झुकणारा ओमकार आणि आम्हा सर्व कलाकारांचा जो प्रॉब्लेम होतो तो झालेला डाएटिंगच्या आधीचा प्रश्न. डायटिंगच्या हो की नाही? अरे प्रमोशनला छान दिसून काय उपयोग आहे? हे काय? वा वा. खूप मजा आली. अप्रतिम. थँक्यू थँक्यू. मंडळी, शंकरा शितलीच्या लव्ह स्टोरीमध्ये आज येणार आहे एक नवा ट्विस्ट. चला बघूया आज त्यांची प्रेम कहाणी काय टोन घेते ते. तेच पाहण्यासाठी मंचावर दाखल होतात हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. आता काय विधी चालू व्हायला थोडा वेळ आहे, तोपर्यंत म्हातारा कुत्र्यांचे फोटो काढून घेतो का? नंतर काय की एकदा विधी सुरू झाले की कोण कुत्र विचारत नसतं त्यांना. जाऊ बापू, चालेल का थोडं एक फोटो मारून घेतलं चालतील का? अरे तुम्हाला कसं नाही म्हणणार, तुम्ही तर लग्न जुळवलंय. नाही तुम्हाला नाही नाही म्हणू शकत. फक्त गुरुजींना विचारा तुम्ही, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये ना. त्याला का गुरुजी माहिती. फोटो मारले चालतील का तोपर्यंत? न चालायला काय झालं? इकडे इकडे अरे, स्वतःच असाल बोला काय ते. अहो आजकाल प्री वेडिंगला लोक हनीमून झाल्यासारखे फोटो काढतायत. आणि तुम्ही लग्नाचं काय घेऊन बसलात? तसं पण घरचे पाहुणे आहेत ना, घ्या घ्या पटकन काढून घ्या. याच्यावर कशाला एवढं हसायचं होतं काय गुरुजी? बोलले ना त्यांनी, काढून घ्या काढून घ्या सांगितलं काढून ना, घ्या. चला, ए ए, शंकर्या एक काम कर. ए शंकर्या तुझ्याशी बोला की. बोलतो. शीतलीला बाहेर घेऊन ये, तिला सांग जरा की बाबा ते म्हातारा कुत्र्यांसोबत फोटो काढायचं काढून घे म्हणावं. बरोबर चालू. आजीला पण नाना बघितले ते पिवळं सदर घातलंय ते. हा ती मंडपा ए, नाना नाना फोटो काढायचा आहे. कुठं राहिली ना नाना? फोटो काढायचा. काय फोटो हा हा तुमचा फोटो चला या या आजी आरामात या. होय. या आजी इथं 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 या. हा नवऱ्याच्या बाजूला. हा इथं इथं फोटो काढा. इथं उभं राहा. हा आलो मी आलो. हा दाजी फोटो काढून घ्या की पटकन. अच्छा हा. इकडे फोटो काढायला फोटो काढायला बोलवलंय. आवरा. शितले तुला फोटो काढायला बोलवलंय. थांबा. इथं तुझा नवरदेवाचा फोटो काढायचा आहे. या मध्ये. मी आलो व्हायचं. ए शंकराय जरा थर्माकोल पकड ना. आजी तिकडे बसा. मी कशाला मी आलो काम. जरा वेळ पकड, 2-4 फोटो काढतो. काय काम आहेत सगळे. अरे, पकड ना, इथं बस ना खाली. पकड इथं खाली बस. थोडा वर पकड असं. हा बस इथेच बस. इकडे बघा. ताई इकडे. येस. आता एक तुम्ही असं हा येस. हा इकडे लुक द्या इकडे. वन मोर. आता दादा त्यांच्या कपाळावर ओठ ठेवा, तो एक घेऊन टाका. हा हा तो छान आहे. मी आलो. मला नानांना शोधायचं होतं. ए, अरे शंकर पकड ना. नाही नानांना शोधायचं आहे मला. काम आहे ते अजून पाहुण्या रावळ्यांचं बघायचं सगळ्या. ए, हा, पकड. कुठं चाललायस? बघतो की. पागल आहेस होय? पागल आहेस शंकर्या?
गडल थोडी हिम्मत कर ना, बोलून टाक की. बोल ना शंकर्या. आता कसं बोलू ग? झालं की संपलं सगळं. पत्रिका वाटल्या, गुरुजी आले, मुंबईचा पाहुणा बघितलाय मामानं. आता झालं तर काय नाही उरलं, आता काय बोलायचं. ओय तू तर तोंड्या, काय झालेलं नाही आहे. हे बघ, थोडी हिम्मत केली असतीस ना, त्या माकडच्या जागी तू उभा असतास आता. मला माहित होतं होय. हा 2 महिन्यात शितलीचा बा मरणार आहे, त्याच्या 1 महिन्यात तिचा मामा तिचं लगीन ठरवणार आहे. मला माहित होतं होय. हिम्मत करायला सांगते. काय नाही होणार तुझ्याकडनं. मी काम करते. हे बघ, मी तिला आत घेऊन जाते. तू तिला बोल लग्न मोडून टाकूया म्हणून. तू सांग की मग. मी तिला आत घेऊन जाते. तू ये हा का, 1च मिनिट. आणि तू तर तोंड्या काय माती खाऊ नको, आधीच सांगते. जिजू, ते शितलीचा जरा मेकअप निघालाय, टचअप करून येऊ काय 2 मिनिटात? हा चालेल ना, चालेल. या या तुम्ही. चल शितले, पटकन आणा फक्त. हा, दाजी. चल आजी आजी शंकर्या. आजींचं काय आहे? आलो बर का, काम आहे ते आलो. हो, काम माहिती ना. काय आहे तुझं? शंकर्याला काय ते बोलायचं. शिकले शिकले काय करतेस? हा मुडकी ग लग्न. काय ठरलं होतं आपण लग्न करायचं ना? हा शंकर्या लव शिकली, शिकली लव शंकर्या, 1 4 3 आपलं आहे ना. मग कशाला करते दुसरं लगीन करायचं? चित्तावर लगीन करायचं? इथनं तू हार घाल, तिथनं मी हार घालते. चित्तेव करून टाकू लग्न. कवा करायचं? बोलकी. 2 वर्ष झाली शंकरा, मी तुझ्या मागं लागले तुला सांगायला. आत्याला सांग आपल्या लग्नाबद्दल. आता इथं मंडप लागलाय माझा, आता बोल्यावर चढेन मी. आता तुला माझ्याशी लगीन करायचंय, लगीन मूड म्हणतोय. शितले मला 1 महिना दे. मी 1 महिन्यात माझ्या आईशी पण बोलतो आणि तुझ्या मामाशी पण बोलतो. आज काहीतरी कारण सांगा आणि लग्न मोड. एवढा आहे सोय, एवढा आहे सोय. शिवले, याला सांग थोबाड काळ करीत न. माझी पाठवणी होईपर्यंत याला मठ्ठ्याच्या पिपात बुडून ठेवू. चला चला. मामा हिरवा सत्र घातलं, हे कधी बदललं? ओ मामा, हा बोला. काय अहो हळकुंड नाहीये. हळकुंड? हळकुंड? शंकर्या कुठे गेला? शंकर्या, मामा बोला की. आज काय करतोय तू? काय माहिती ना. किराणाचं सामान आणतं, ते हळकुंड हवंय बघ. जा हळकुंड जा, आणायचं. लवकर जा, तिकडे जा. आणतो मी, लगेच घेऊन येतो. दुकानावर आहे की, दुकानावर अख्खं पोत आहे हळकुंडाचं. ए शंकरू ब्रो, खाली चाललायस का? हा एक थंड आणशील का माझ्यासाठी? चिल्ड आण, चालेल ना? आणतो की. थँक्यू. मग काय तुमच्यासाठी नाही आणणार, मुंबईचं पाहुणं तर कोणासाठी आणणार. जा, थंडाची बाटली आण. जा. आणि एक ना ईशाची पण बाटली आण आणि पिऊन मरून जा. तू तर तोंड्या. काय करू आता? सांगितलंय बाबा, मुंबईच्या पाहुण्यानं सांगितलंय थंडाची बाटली आण, मामानं सांगितलं हळकुंड आण. माझ्या शितलीच्या लग्नात मी नाही करणार तर कोण करणार? शेपूट घाल्यास तू, 1 नंबरचा शेपूट घाल्यास गुळविक्या. काय नाही होणार तुझ्याकडनं. माझा पाम्या असताना मंडपातून उचलून घेऊन गेला असता सगळ्यांसमोर मला. काय नाही होणार शिवले. आता पाहुणा आलाय, बोल्यावर चढली शितली, लगीन करते. आपला टरक बाजूला लावा तिथं, आपल्यामुळे रस्ता जाम नकोय. हा ओय शंकरा, शंकर्या, गुलाबी साडी, गुलाब लाल लाल. शंकर्या, कसली भारी दिसते ना माझी जान. काय चाललंय तुझं 4 चौघांमध्ये? 4 चौघांमध्ये? मग काय चाललंय तुझं असं मध्ये? बोलायचं नसतं 4 चौघांमध्ये. हे बघ, पाठ रिकाम आहेत, भटजी बी रिकाम आहे. आपलं लग्न लावलं. चल ये लवकर ये. बस, बस. याला म्हणतात डेअरिंग, बघ याला म्हणतात आशिकी. नाही तर ह्यो आहे काय? ती तिच्या मनाविरुद्ध लगीन करते रे. आणि का पेद्र्या काय बोलत पण नाही आहे. याचा हाच प्रॉब्लेम आहे. हे नळकांड कधी बोललेलंच नाही. पेद्र पेद्र नाही म्हणाय. आईस तू पेद्र्या, नाही पेद्र्या. आईस तू पेद्र्या. हिम असेल तर बोलून दाखव. वार वा पम्या, हा? माझ्या जागी तू असता आणि शिवलीचं लग्न होत असतं काय केलं असतंस तू? मंडपातून उचलली असती, गाडीत टाकली असती, तालुक्याच्या गावाला गेलो असतो, देवळात जाऊन लगीन लावलं असतं. कळलं काय? एकदा का लगीन झालं ना की हिंमत नाही टच करायची. असं असतंय? अरे असंच असतंय. शंकर इकडे, तुला शितली बरोबर लगीन करायचंय? हे विचारच करत राहते. हो बोल की. करायचं आहे मला. एक काम कर, तिला मंडपाच्या मागे घेऊन ये. ही सगळी पोरं आपलीच आहेत, आपली सेटिंग आहे. तुला तालुक्याच्या गावाला नेतो, लगीन लावून टाकतो. लय लगीन लावलीत आपण. हिंमत कर शंकर्या. कसला भारी आहेस बाबा तू, कमाल आयडिया दिलीस. मी बोलून येते तिच्याशी. ह्याच्यावर लक्ष ठेव, लय पेत्रट आहे. दादा 1च मिनिट. हा ते फोटो मध्ये पिन दिसते.
ते चांगलं नाही वाटत आहे मामा. मी दाजी घेऊन जाऊ 1 मिनिट तिला पिन लावायला. मीच लावू का ती पिन दाजी तुम्ही म्हणजे सर इकडे. म्हटलं ए आजी तू कुठे झाली? तुझ्या पिना सगळं हल्ले. बस इथं बस. तू काय आपली कुठेतरी बस. काय झालंय? त्यो शंकर्या त्यो त्याचं काय मला काय सांगू नकोस. ऐक तरी. माझा भरोसा नाही त्याच्यावर. ऐक तरी. काय? त्यो पळून जायचं म्हणतोय. आपल्या मैत्रीची शपथ चितली. तुला विश्वास नाही बघ. एकच मिनिट. आज जा शंकर्या, आज जा. मागची खिडकीत उडी मारा, आज जा. मामा आहे दारात. मला मी बघतो, आज जा तू. नको ती अरे पम्या आहे ना, जा ना तू, जा जा. ए शंकर्या. मामा हा गाडी सजवली. गाडी सजवली. हा गुलाबानी. गुलाब दाखव चल बघ. हिला ती गुलाब आहे. मामा बोलतो खांदर हटकतो. अरे मामा ये. मी काय म्हणतो मामा, शिकले शंकर्या. शिकले शंकर्या. ऐक ए चल पळून जाऊया. चल पळून जाऊया. खरंच हा मला माहिती होतं शंकर्या तू काय ना काहीतरी करणार म्हणून. चल चल. चल पळून जाऊ. चल 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 चल. मागे चल. लय लोक आहेत बाहेर. शंकर्या. ऐक शिकले आपण एक काम करूया. हा जाऊया. आपण एक काम करूया. आपण काय होतंय गोंधळ होणार आहे बघ. लक्षात घ्या. आता मी सगळ्यांसमोर तुला पळवून घेऊन गेलो. बाहेर जाऊन तिकडे गावाच्या बाहेर लग्न केलं. परत आपल्याला गावातच यायचं धंदा करायला नको. आईला कळलं, आईलाही मारल. कोणाची तरी पोरगी पळवून आणली. मामाला कळलं तर मामा केवढा मारल. मामा खुनशी आहे तुझा. आत्ता नको. एक काम कर, आत्ता एक डाव तू सांग तुझ्या पोटात दुखतंय म्हणून तू लग्न मोडलंस. मला 2 महिन्याची मुदत दे. पुढच्या महिन्यात नको. पुढच्या महिन्यात सण सुद्धा आहे ना. 3 महिन्याची मुदत दे. 3 महिन्यात मी माझ्या आईशी पण बोलतो, तुझ्या मामाशी पण बोलतो आणि लग्नाचा जेवढा खर्च आहे ना सगळा फेडून टाकतो. मग येतो तुझ्या घरात. शिवले याला सांग तोंड काळ कर आणि परत मला थोबाड दाखव नको. शिकले ऐक की, शिकले आज नको. मामा. हॅलो. ओ मामा. हा बोला. आलो. ओ मामा, ओ हळकुंड नाही आले अजून. हळकुंड कुठे आहे? चला सुरू करूया आपण. चला विधीला सुरू. हळकुंड आणतो. चला सुरू करा. काय करू ग? हे बघ शंकर्या, शेवटचा चान्स आहे तुझ्याकडे. तू तर तोंड्या माग नको हटू. जा की बोल की एकदा. अजून देर नाही झालेली आहे. हार नाही घातले, मंगळसूत्र नाही घातलंय. जा की बोल की एकदा. बोल की शंकर्या माझ्यासाठी. हे बघ तुला शीतलीने बोललेला प्रत्येक आय लव्ह यू ची शपथ आहे शंकर्या. एकदा तिच्या प्रेमाखातर बोल की र. जा शंकर्या. थांबा. हे लग्न नाही होणार. ए शंकर्या. आम्हाला ऐकलं तुमचं. नाही ऐकायचं आता याच्या पुढं. काय नाही होणार म्हणजे नाही होणार. ही लग्न माझी आई शितली. माझं शितली प्रेम आहे आणि शितलीचं माझ्यावर प्रेम आहे. शंकर्या लव शितली आणि शितली लव शंकर्या. संपला विषय. यस मामा शंकर्या भारी पडेल सांगतोय. मला नाही फरक पडत मामा. आता शितलीशी लग्न करीन आणि मगच तुम्हाला सगळ्यांनी तोंड दाखवीन. चल शितली. शंकर्या. ऐ तू तर तोंड्या. वा 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 काय वा 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 वा. तू तर तोंड्या इकडे काय वरडत बसलायस? अरे लग्न लागतं, थांबव केल्या का? शितले शुभमंगला सावधान. आता आता काय बस बोंबलत केल्या का? त्यो नवरा तुला मामा बनवून गेला. 4 वर्षांनी त्यांची चिल्ली पिल्ली येतील, ती तुला मामा बोलून जातील. नाही असलं काय नाही होत. अरे शिवले हे लग्न आहे का नाही, ये जिस्मों का करार है. असली मोहब्बत तो 2 लोग इकरार है. हे गुड मॉर्निंगचे मेसेजेस चाटत बस आयुष्यभर. काय नाही होणार तुझ्याच्यानं शंकर्या. काय नाही चालायचं. ये बघ बात जिस्म की नाही ती उनके दिल तक जाना था. पोचलं माझं प्रेम तिच्या मनापर्यंत.
माझं प्रेम घेऊन गेली आहे मला माहित आहे. तू ना ते चितेवर तुझी कावटी फुटपर्यंत शिंगल राहणार. शब्द आहे शिवलीचा. शिंगल्या आहेस तू शिंगल्या. शिकल्या ती सांगते मला शिकल्या. शिंगल्या म्हणे टिटवे. काय नाही एवढंच आहे. ही स्टोरी संपली, लव्ह स्टोरी नाही संपली. आणि लव्ह स्टोरी नाही संपली म्हणजे सिरीज पण नाही संपली. होतं असं तुम्हाला माहित आहे. का सगळ्यांची थोडी प्रेम पूर्ण होत्यात. काय काय ह्याच्या प्रेमाचा नाही होत शेवट. ज्यांच्या प्रेमाचा शेवट नसतो ना त्यांच्या प्रेमाला पण शेवट नसतो. बोलत काय वाचलाय. लाडू वाढायचेत मला. माया शितलीचं लग्न झालं रे. वा 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 वा. हे आजचं स्किट अशा वळणावर संपणार आहे ह्याची आम्ही कल्पना पण नव्हती केली. शॉकिंग परफॉर्मन्स, शॉकिंग कॉन्सेप्ट, पण बहारदार. बघा हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा, समजा मला मुलगी असती आणि ती तिच्या लग्नात जाताना मी पाहिली असती तर तेव्हा जेवढं काळजात धस्स झालं नसतं तेवढं आत्ता होत आहे मला. म्हणजे खूप दिवसांनी असं स्किट झालं की ज्यानंतर जे संपल्यानंतर कोणीच रिॲक्ट नाही झालं. ह्याचं यश तुम्ही आजपर्यंत ही स्किट ज्या पद्धतीने वाजवली त्याच्यात लपलेलं आहे मित्रांनो. आणि अजून एका व्यक्तीचं विशेष कौतुक ते म्हणजे आमिर हाडकर. आमिर, हे स्किट तू भरलं नाहीस, हे स्किट तू भारलंस. लाज जवाब. आमिर, क्या बात. सगळ्यांचं कौतुक. मजा आली, खूप मजा आली. पण थांबू नका, संपू नका प्लीज. काहीतरी तुटल्यासारखं झालंय काळजात, पण गॉड ब्लेस यू. थँक्यू. सोनाली ताई. पृथ्वी, तुझं तर कौतुक आहेच, पण आज तुला तुझा आवाज बनलेली शिवाली, तिला मला मिठी मारायची आहे. फारच सुंदर शिवाली. कारण तू ज्या अगतिकतेने त्याला सांगत होतीस की जा मित्रा जा, आजचं स्किट तुझं होतं शिवाली. मंडळी, पृथ्वीक आलाय त्याच्या एका जबरी फॅनला भेटण्यासाठी. चला बघूया त्याचा हा फॅन त्याच्या आयुष्यात कोणतं हास्याचं वादळ आणतोय ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या सगळ्या अतरंगी हास्यवीरांना. जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या. अण्णा, आपण आता घरी आलो. हा उठू नका, उठू नका. अण्णा जरा आरामात. आत्ताच हार्टचं ऑपरेशन झालंय तुमचं. जरा काळजी घ्या, कळलं. आतमध्ये जाऊन बेडरूम मध्ये जाऊन आराम करायला सांगा अण्णांना. आणि हो, तुमचं ते टेम्परेचर बीपी सगळं व्यवस्थित आहे, कळलं ना. आणि काही लागलं तर मी आहे इथे, मला हाक मारा. त्यांना आतमध्ये आराम करायला. अण्णा सगळेजण आहेत ती. झोपा निवांत आराम करा बरं का. बापरे, देऊ काय? दमायलाच झालं ना. तुम्ही बी लय कटाळला असाला. हो ना. लय केलं बरं का अण्णांचं तुम्ही. खरंच होय, खरंच खरंच. भुका बी लागल्या असतील ना. हो ना. जाऊ वडापाव खाऊन या. बाहेर जाऊ एकटी. नाही नाही तसं नाही. काय झालंय ती अण्णांच्या ह्याच्या गडबडीत ती बायकून जेवण नाही बनवलं ना घरी. काय केलं तिकडेच होतं ना हॉस्पिटल. नाही नाही, हरकत नाही, मी बाहेर जाऊन खाऊन खाते. या बिंदास. भुका लागले खाऊन यायचं आपलं आपण. हो, काय काळजी करायची चालेल नाही. चालेल. जाऊ जाऊ. आणि होय, वडापाव आम्हाला बी 2-2 आणा बरं का. तू खाणार का? हा, तू 2 खाणार ना. मला पण सांग. आमचं 6 ना आणि तुमचं 2. खाऊन या. नाही, टाळी नाही दादा. पैसे. पैशाच काय ते आता बघू पुन्हा. नाही, वडापाव असेच नाही मिळणार ना, पैसे लागतील बाहेर. नाही, पैशांशिवाय वडापाव कसे येणार हो, ना. हो, कळलं मॅडम, कळलं. चालेल, तुम्हाला 6 वडापाव ना. आणि हो, अण्णांची काळजी घ्या. काय त्यांना जरा त्रास. आणि हो,
अजिबात मोठ्या आवाजात बोलू नका त्यांच्याशी. म्हणजे त्यांच्या हृदयावर ताण पडेल असं काही करू नका. मी येते 2 मिनिटात, काळजी घ्या. मी आले वडापाव खाऊन. हो, या तुम्ही, काय मी tension लगेच नाही. येते. हाय, मी लक्ष ठेवतो. हाय, काय काळजी करू नका. हा, याला बारक्या हा दादा लागा काय पैसा खर्च केला लागा. आ? सगळं पैसे संपलं लागा दोघांचं. हा ते काय नावावर करून देणार होतं लागा, ती नेमकं वकील आलं की ही चक्करून पडते ते. 5 वेळा लागा वकील आला, 5 वेळा चक्करून पडला अण्णा. ठीक आहे. हे बघ, ह्याच्या वेळेस काय बी उद्या आता वकील आला का नाही, पहिलं ती होईल का काय पहिलं लिहून घ्यायचं. त्याच्यानी सांगायचं पाहिजे तर नंतर चक्करून पडा. पहिलं ते लिहून घ्यायचं. हो दादा, काय बी उद्या हो दादा, हो दादा, आले आले दादा आले. वकील आलोय. हे बघ, वकील आलो. नाही दादा, ते तुमच्या घरी कोण येते माहितीये का? कोण येते? पिपी. अरे ना, अहो नाही, ते हास्य जत्रेमधले निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप उर्फ पिपी. अहो ते तुमच्या घराचा पत्ता शोधतायत. मला दिसले, त्यांना मी माझ्या घरी बसवले, चहा पितात आमच्या घरी. ते आले होय. आले ते खाली आमच्या घरी आहेत. घेऊन ये, घेऊन ये, घेऊन ये, घेऊन येऊ. घेऊन ये. घेऊन ये घेऊन ये घेऊन ये जा. माझ्या आईला लगा बारक्या हा दादा लगा अन्नाच नाही आवडतं म्हणून आपला एक फोन केला हो का लगा ते खरंच आलंय. मला वाटलं लगा टीव्ही वरची ही लगा ऍक्टर फिक्टर लगा बिझी असतील लय. ह्यासनी लगा काहीच काम धंदा नाही. खरंच आलंय. दादा ते नसतील. हे बनेचं काय ऐकतो उगा सांग, कोणतरी वेगळं असेल. या सर इकडे इथे इथे इकडे या. हॅलो हाय हाय नमस्कार नमस्कार हॅलो अरे खरंच पिपी आहे. हॅलो नमस्कार पिपी राव, नमस्कार. पिपी पिपी पाणी पिपी. हॅलो बसा की पिपी, बसा की तुम्ही, बसा. हॅलो निवांत निवांत हाय बसा. हाय निवांत बसा. लगा इसवासच बसला झालाय म्हणजे. खरंच आहे. बया खरं दिवस पावला म्हणायचं, तुम्ही एका फोनवर आले आमच्या. हो. आणि एक पण पैसा घेतला नाही र. काय वहिनी, पैशांचा काय विषय आहे इथे? माणसांपेक्षा मोठे आहेत का पैसे, मला सांगा. नाही की नाही? तेवढा आहे, तेवढा आहे. मग, आणि एका पेशंटला माझ्या कलाकृतीमुळे आनंद मिळतो, तर याच्यापेक्षा मोठं काय असणार आहे मला? कलाकार आहे मी, समाजाला काहीतरी देणं लागतो. सृजनशील माणसं असतो आम्ही. काय करायचं लागा यांचं. बया तुम्ही दिसता तसेच हाय अगदी नर्गिस विनोदवीर. वहिनी वहिनी, निरागस विनोदवीर म्हणतात त्यांना. निरागस. होय, होय, होय. आरतीची काय असेल ती र. निरागस, निरागस. खरं सांगू का पिपीराव, आमच्या अण्णाला लय मोठे फॅन हो तुमचे. हो ना? लय मोठी फॅन. अण्णा नेहमी बोलतात बर का, मी पीपीचा झेब्रा फॅन. जबरा फॅन वहिनी, जबरा फॅन. ते असं ती रजी काय असेल ती. पण खरं सांगतो, ती म्हणजे आहे की नाही, म्हणजे तुम्ही आहे की नाही म्हणून अण्णा जिवंत आहेत अजून. अहो, नाही काही काय. खरं सांगतो मी तुम्हाला. अहो हे डॉक्टरांचं श्रेय आहे, माझं काही नाही याच्यात. त्याचं काय, आमचा डॉक्टर पैसे खायचा कामाचा बियाणा नुसता. नाही, ऐका. त्याचं काय तुम्ही सोडा. हे एवढे दिवस कोण ठेवतं का? 13 दिवस ठेवतो आयसीयू मध्ये. नाही ऐका, डॉक्टर हे जवळजवळ देवाचं रूप असतात. काय ना, पेशंट जर अगदीच सिरियस असेल तर ठेवावं लागतं इतका दिवस, हो की नाही? त्यामुळे बाकी काही त्याचं नाही. काय सांगा आता बारकी. नाही हो नाही, तुमचंच आहे. अहो नाही, माझं काही नाही. माझं आ, तुमचा मोठेपणा आहे हो. तुमचा मोठेपणा. आमचे डॉक्टर काय बोलायचं माहितीये काय, लाफ्टर इज बेस्ट मेंडिकोट. मेडिसिन, लाफ्टर इज अ बेस्ट मेड. मुद्दाम विनोदी आहेत वहिनी. नाही हो, नाही तुमच्यासारखीच आहे मी. मी लय जॉक करते ना, हे लय हसतात हसतात की हसतात. मला घरात आहे ना, घरात पिपीच बोलतात मला. अच्छा, हा हा. ओळखा? पिपी. पिपी आहे की नाही? तुमच्यासारखंच गाडी बिची. चांगलं आहे, चांगलं आहे. थँक्यू. इथं एकदम समोर आले बाया, मला काय करू काय नको असं अहो, नाही. होतंय एकदम. प्लीज तुम्ही पहिले तर प्लीज सगळे बसा. इतकं गांगरून जाऊ नका. साधा कलाकार आहे हो मी. प्लीज नाही ते आहेच तुम्ही. तसं काय रे, आम्हाला माहिती. ते आम्हाला माहिती. आलाच नाही कुठं माहिती तेव्हा. आलाच नाही माहिती. पण काय टेन्शन घ्यायचं नाही. पण मोठेपण आहे हो तुमचं. काय आला तुम्ही खरं. तुम्ही खूप विसंगत वाक्य बोलताय. म्हणजे साधा कलाकार हो आहेच, आम्हाला माहितीये. मोठेपण आहे वगैरे मला कळत नाहीये, पण ठीक आहे, चांगलं आहे. मी बोलतो काय पण नाही, हरकत असं काही नसतंय. पण खरंच तुमचं मोठेपण आहे म्हणजे. अहो नाही एवढं काही नाही. अहो आहे तर. अहो नाही अहो आहे मोठेपण अहो, नाही हो. अरे हाय ना त्याच्या म्हणलं तर. कडक बुंदी आहे का तुम्ही?
मी आता काय बसा 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 हो, बसा बसा निवांत मध्ये असं नाही अचानक तुम्ही बोललात. नाही नाही ते काय आपलं असंच हो, नाही नाही असंच आपलं. काय खरंच अहो, साधा कलाकार आहे काही नाही एवढं गांगरून जायची गरज नाही. आमच्या अण्णा फॅन वर का तुमचे हा. खरं सांगू, म्हणजे फक्त तुमचीच किट बघणार दुसऱ्या कोणाचं नाही अरे वा ती बाकीची नुसती अशीच भरती आहे. अण्णा म्हणणार हे पीपी म्हणजे हास्य जत्रा आहे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहे की नाही तुम्हाला सांगतो सगळी मरतगड आहे नुसती पडलेली असते ती, पण अण्णा अवघी तुमचीच किट बघणार आणि एकटंच हसत बसणार. अहो तुम्हाला सांगतो अण्णामुळे ना आम्हाला पण सवय लागली ते तुमचा कार्यक्रम बघायची. तुम्ही म्हणजे ना बेकार कॉमेडी नाही आवडत आहे का? नाही म्हणजे आम्ही बघून असं खाली पडतोय हसतोय म्हणजे बेकार कॉमेडी. म्हणजे आवडते हा म्हणजे बेकार. मला कळत नाही ऍक्च्युली काय होतंय भावना आणि उपमा यांची सांगड घालता येत नसल्यामुळे मला कळत नाही कौतुक आहे का काय. काय कौतुकच आहे हो तुम्ही म्हणजे भारी आहे तुम्ही. थँक्यू भारी आहे, भारी. थँक्यू पण माझं श्रेय नाही हो याच्यात ते सगळ्या आहे team चं. हो, तुमचं हाय श्री अहो, नाही 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 खरं आहे तुमचं हाय श्री नाही हो. हाय म्हण. अहो, नाही अरे हाय त्याच्या हाय म्हणलं की तुम्ही नाही म्हणता येईल का असं नका करू तुम्ही. असं नका करू. हे बघा तुम्ही म्हणजे मला खरंच वाटतं बघितलं एक नाही एवढं मला वाटतंय हास्य जत्रा म्हणजे पृथ्वी प्रताप. अहो, नाही नाही खरं सांगतो तुम्हाला हास्य जत्रा म्हणजे सब कुछ पृथ्वी प्रताप. मग खरं सांगतोय हास्य जत्रा तुमच्याशिवाय नाहीच. अहो, नाही, अहो, अण्णा म्हणजे एवढं बघतात का नाही म्हणजे तुम्हाला सांगतो शुद्धीवर आलं का नाही पहिल्यांदा काय म्हणलं असतं काय काय अहो तुम्हाला सांगतो वातावरण हॉस्पिटलातलं वातावरण पीपीमय म्हणजे पीपी पीपी ते छातीला ईसीजीचं मशीन लावतात त्याला विचारलं बाबा कोण आवडतंय तुला ते पण म्हणतोय पी पी. काय तुम्ही पण यार नाही नाही त्याचा आवाज बीप बीप असा असतो. अहो ते बाकीच्यांसाठी अण्णांसाठी पीपीच. नर्स पण सांगते अण्णांचं पीपी छान आहे बीपी चेक करावं लागेल. कॉमेडी केली. काय तुम्ही यार हॉस्पिटलमध्ये एक वॉर्ड बॉय होता की नाही? तो रोज सकाळी यायचा अण्णांना बोलायचा अण्णा पी पी अण्णा लगेच स्पॉट मध्ये लघवी करायचं. आता हे आता काय आता यार अहो नाही काय खरंच तर असं काही ये गेलं वीस पिशवी घेऊन दाखव. होय होय नाही, नाही. तरी काय आपलं नाही, नाही, मला मी काही पिशवी बघायला आलोय का मी अण्णांना बघायला आलोय हा, बरोबर. अण्णा कुठे झोपलेत का ते. आणतो ना तर काय झोपूनच असते सारखं त्याचं काय विषय नाही एवढा. ए बघ तसं नाही काय नाही. काय पटापट जर त्यांना भेटलो काय एवढा मोठा फॅन माझा आणि या वयात त्यांना त्रासही होतोय मी बघितलं भेटलो मलाही बरं वाटेल. काय मला घाई आहे कारण मला परत पुढे शूटिंगला जायचंय. शूटिंग आहे होय हा मला वाटलं काय काम नाही म्हणून आला का आपलं. नाही नाही अजून अण्णा मी बोलतो असं आलं का अण्णा अण्णा कोण आले बघा. अण्णा नमस्कार नमस्कार बघितलं का कोण आलंय. अण्णा डोळे उघडा मग कळेल ना कोण आलंय. अण्णा ती ती. मला कुठे अण्णा लागेल अण्णा अण्णा त्रास होईल. लागेल अहो काय अण्णा अण्णा अहो अण्णा अण्णा पाणी मारा पाणी. ए नर्सला बोलव नर्सला पाणी त्यांना उचला वर घे. इथे ठेवा, हे झालं, इथे ठेवा. डोकं सांभाळ. काय झालं? डोकं सांभाळ, डोकं सांभाळ. अण्णा हे वडापाव धरा, वडापाव धरा. अण्णा 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 गार कप यांना बाहेर कोणी काढलं बाहेर कोणी काढलं यांना तुम्हाला सांगितलेलं ना यांच्या हार्टवर प्रेशर येईल असं काही घडलंय का आता कोणी काढलं यांना बाहेर. ह्यानी मस्ती केली आहे. मी काय मस्ती केली मी काय मस्ती बाबा ए मी अण्णा अण्णा गेले अण्णा गेले अण्णा इज नो मोर. एक मिनिट माझ्याकडे बघू नका हॅलो ऐका मी ओय अन्नासनी मारलंस होय? मी नाही मारलेला आहे. अन्नासनी मारलंस आमच्या अरे मी मारलेलाच नाही ना यार.
अरे असं काय करता तुम्ही मला बोलवलं ना मी अरे पीपी आहे यार हास्य ए, जत्रा. नाही, मी लाख फोन करून बोलविल रे का भिकारी आहेस का हा? काम धंदा नसल्या का ह्याच्या त्याच्या घरी जातोय माकडा लगेच कशाला आलाय तिकडं मला तुम्ही बोलवलं ना असं आद्या एक मिनिट ह्यांना जेलात देऊया जेलात पोलिसांच्या ताब्यात देऊया पोलिसांना फोन लाव अण्णांना मारलं आई शपथ. अरे फोन लाव पोलिसांना त्यांना शिक्षा झाली पाहिजे. ए, मला का नाही शिक्षा करा यांना. हॅलो ऐका अरे मला मी काहीच केलेलं नाहीये तुम्हाला कळतंय का अण्णा आले मला अण्णांनी फिरवलं मग तुम्ही मला बोलवलं ना तुम्ही मला सांगितलं की अण्णांना तुझं काम आवडतं अण्णा हास्य जत्रा बघतात तू खूप हसवतोस अण्णांना मला तुम्ही बोललात ना बेने एवढा हसवशील का माणसं मारशील का तू मी नाही मारलं ना मारलंच तू मी नाही मारलं नाही कशाला एवढी कॉमेडी करता जर मरस्तवर मग कशाला एवढं घालीन मग तुला आता बुक्का मी नाही करत खरं तर एवढी आणि करायची असेल ना तर थोडी करायची कॉमेडी कंटेनर मधले दोघं बोलतात जास्त कर लोकांना भेटलो की लोक बोलतात कमी कर मी काय करू यार काहीच करायचं लायकीचा नाहीस बेन्या काय करू नको तू नाही मारलं यार नाही तू मारलं नाही तू नटच नाहीस मुळात तू तू नाहीच तुला जमतच नाही काय मला अरे काय नाही जमत बेन्या तुला वाटतंय हास्य जत्रा म्हणजे तू आहेस अजिबात नाही त्या हास्य जत्रेला नजर लागू नये म्हणून काळा डाग ठेवलाय तुला तिथे बोलायचं यार नाही तू निरागस विनोदवीर नाहीस तू खोटा आहेस खोटा विनोदवीर आहेस. मी खोटा विरोध बी नाही अन्नाच मारलं का माझ्या मारलं अण्णा बघितलं का पिप्या कसा करतोय बघा अहो, ही काय करताय ह्याच्यामुळे मी आलाय तुम्ही ए येड्या दादा तू हात वर आलाय ना असं जिवंत असताना. अण्णा ऐकतं आरामात तुम्ही वकिलाला फोन कर वकिलाला फोन कर वकिलाला फोन लाव वकिलाला फोन लावा यानं रुमाला घालायची कुठं तरी एकदा तरी. अरे मी तुमच्या फॅमिलीचा मेंबर पण नाही रे मला काय सांगता फोन लावायला अरे मी इथं वाट बघतो कोण कधी मारते मला रडायला मिळतंय ते मला काय सांगता फोन लाव एक मिनिट अण्णा तुझं काय मधीच आहे ऐका ना अण्णा हळू बोला सॉरी हळू सॉरी बोला. अण्णा मी नाही मारलं अण्णा मी पीपी मी नाही मारलं तुम्हाला सगळे बघा ना मला घालून काढून बोलताय तो मला बोलतात मी नट नाही अण्णा अरे येडे झाले का माझ्या पिपीला कोणी बोलू नका नाही ह्याच्यामुळे तुम्हाला माझा पिपी चांगला आहे माझा पिपी नट आहे एक नंबरचा नट आहे मला हे पिपी आवडतंय हळू अण्णा हळू ऑपरेशन झालंय फुटेल ते वकीला बोलवले वकील येतोय तू आला रे आला की माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करतो तुझ्या नावावर करतो तुला मला आवडतोय एक नंबर आहे पिपी पिपी हे मला मास्तर करायचंय मास्तर करायचं मला मास्तर करायचंय ग्रामसभेतलं मास्तर नाही नाही अण्णा ग्रामसभेतला मास्तर आरामात अण्णा आरामात शांत गोड दिसतात मी काय नाही केलंय मला आता कळलेलं आहे मी काय नाही केलं तुमच्या म्हाताऱ्याला चरबी आहे तुमच्या म्हाताऱ्याला चरबी आहे मी सांगितलं होतं त्यांना मास्तरचं कॅरेक्टर करायला अरे पण मुळात लोकांचे जीव जाते अशी कॅरेक्टर तू करायचीच नाही ना आधी जीव जाईस्तोवर हसवलात. बघा तुमची बेकार कॉमेडी आपल्या दर्दी हास्यरसिकांना कशी वाटली आहे प्रसाद दा वा 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 बहारदार धमाल कॉन्सेप्ट होती आणि अरुण म्हणजे आ हा हा क्या बात आहे अरुण क्या बात आहे वा वा तू अस्सल आहेसच पण तू नक्कल पण इतकी अस्सल केलीस पीपीची की क्या बात आहे लाजवाब तुफान एनर्जी नेहमीप्रमाणे बाकी सगळ्यांचे दमदार परफॉर्मन्स पीपी मस्त प्रत्यक्ष आयुष्यात असा प्रसंग तुझ्यावर येऊ नये एवढीच प्रार्थना धमाल धमाल मस्त मजा आली खूप मजा आली सई फन परफॉर्मन्स होता अरुण दादा तो क्षण जेव्हा तुम्ही व्हीलचेअरमधून उभे राहिलात आणि खाली असे पडलात
म्हणजे ह्या वयात बॉडीवरती एवढा कंट्रोल आणि एवढं रिस्की काहीतरी एक्सेप्ट करणं याला खूप मोठं मन लागतं. ते तुमच्याकडे आहे अरुण दादा. प्रत्येक प्रहसनाबरोबर आम्ही एक काहीतरी गोष्ट शिकतो तुमच्याकडून. तर ते तसंच स्पिरिट राहू द्या तुमचं. तुम्हाला त्यासाठी गॉड ब्लेस यू. सगळ्यांनी मस्त परफॉर्म केलं. बने, मी आज पहिल्यांदा बघितलं की एक कोणीतरी मुलाने हात मिळवल्यावर नंतर काय करायचं हे प्रोसेस व्हायला तुला एक 15 सेकंद गेले. तेच मुलीने केलं असतं तर लगेच रिॲक्शन आली असती. पण तेही छान होतं. जी प्रोसेस आम्हाला दिसली तीही खूप इंटरेस्टिंग होती. छान छोटीशी साधी सरळ संकल्पना होती, ती तुम्ही सगळ्यांनी खूप सुंदर खुलवलीत. मस्त. मंडळी, बायकोच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं करायचं याचं प्लॅनिंग सांगायला घरात आलाय एक मित्र. चला बघूया त्या घरामध्ये हास्याचं सेलिब्रेशन कसं होतंय ते. नमा नमा ये बस काय बस ना. काय झालं? हे घे. आजचा दिवस लक्षात आहे तुमच्या? मग असं कसा विसरेन? आजच्याच दिवशी तर तू माझ्या आयुष्यात आलीस. मला वाटलं तुम्ही नेहमीप्रमाणे विसरला असाल. हा, हेच हे नवऱ्याबद्दल हेच मत आहे. हा, असं कसा विसरेन? लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी. आज माझा वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस नाहीये. कारण शोध कारण. आहा, कसं फसवलंय का बाईला, मुलीला. आहा, कशी गंमत झाली. विसरला होता तू. हॅपी बर्थडे. झालं म्हणजे मी मस्करी करायचीच नाही. मी मस्करी, नवऱ्याने मस्करी करायचीच नाही. वा रे वा, असं कसं खोटं विसर बोलताय तुम्ही, विसरला होतात माझा. गंमत जस्ट लाईक ट्विस्ट यु नो. म्हणून ते मला हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. थँक्यू. बरं ऐका ना, आज ना आई, बाबा, दादा, वहिनी, अथर्व, पिंकी सगळे यायचं म्हणत होते इथे घरी. हो हो. अरे देवा. अथर्व म्हणजे तो तुझ्या बहिणीचा मुलगा ना? दादाचा मुलगा. अरे हा, दादाचा मोठा मुलगा. बरोबर, आपण लास्ट मंथ मध्ये त्याच्या लग्नाला गेलेलो. 5 वर्षाचा आहे अथर्व. हा, तुम्हाला माझे नाती सुद्धा लक्षात नाहीये का? काय म्हणत होते ते? आता ते काय म्हणत होते? हा, तर ते असं म्हणत होते की जरा जावई बापूंना कन्व्हिन्स कर ना, आज आपण मस्त कुठेतरी डिनर प्लॅन करूया, छान भेटूया, गेट टुगेदर करूया, जरा जंगी पार्टी होईल ना माझ्या वाढदिवसाची. अगं आत्ताच भेटलो ना आपण 31 डिसेंबरला. काय झालं? ती काय भेट होती का हो? सगळे आपापल्या घरात ना ऑनलाईन बोलत होते एकमेकांशी. ऑनलाईन गेट टुगेदर केलं आपण. ऐक, आपण जरा यावी वेगळं करूया. काय? तुला लिओ टॉल्स्टॉय माहितीये? नाही, माझी भेट नाही झाली कधी. का भेटेल? रशियन लेखक आहे तो. अच्छा, त्याने असं लिहून ठेवलंय. काय लिहून ठेवलंय? कुठे लिहून ठेवलंय? कुठे लिहून ठेवलं असं नाही, म्हणजे त्याने असं सांगितलंय की बायकोचा वाढदिवस हा नवरा बायकोने दोघांनीच फक्त एकट्याने साजरा केला तर संसार सुखाचा होतो. अय्या, खरंच? हा, शपथ. नाही तर मी बोलवणार होतो सगळ्यांना, पण त्याचा वाच खूप मोठा आहे. वैवाहिक जीवनावर त्याने खूप लिहून ठेवलंय. हो का? So आपण मी कुठे बोलतो नाही साजरा करायचा? साजरा करूया ना, आपण दोघंच साजरा करूया. चालेल, मला आवडला हा प्लॅन. आपली मस्त डिनर डेट पण होईल. खूप वर्ष झालं असं काही झालं नाहीये. छान. आणि फक्त आपण नेक्स्ट टाइम आई बाबांना सांगूया. हा, तो प्लॅन करूया. त्यांना सांगायचं ना, म्हणजे काय नेक्स्ट इयर त्यांना या सांगायचं. वर्षी आपण दोघंच त्यांनी वहिनी! सांगू. अरे बाप रे भाऊजी. अरे वहिनी कैसा है? ओहो यस, वहिनी कैसा है? बाहेर काढ, दुसरा पण काढ. वहिनी, बाई किती दिवसांनी आलात भाऊजी. वहिनी कैसा है? मस्त भाऊजी. नेम रिटर्न्स ऑफ द हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. व्हाट अ सलूट. वहिनी तुम्हाला सल्यूट आहे वहिनी. हॅपी बर्थडे. भाऊजी म्हणजे ना, कैसा है? काय बोललास तुझं? तुला तरी कळलं?
कुठलं युगांडाचं विश केलंस? अरे नाही रे. अहो, असू दे काही का असे ना त्यांनी मला माझ्या वाढदिवसाचं विश केलंय. किमान त्यांनी मला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर नाही दिल्यात ना. हा, ते कुठे घेऊन बसलेस? मी म्हटलं मग खरंच लक्षात होतं. काय झालं हा काही चुकलं का? म्हणजे काही लग्नाचं- नाही काही नाही काही नाही. तू कशाला आलायस इथे? अरे विश करायला विश करायला विश करायला जस्ट आलो. विश वहिनी मी हे सकाळी ह्याला जातो ना जॉगिंगला जातो ना मॉर्निंग वॉक करतो सकाळी. अच्छा मॉर्निंग वॉक अगं बाई. भाऊजी फिटनेस ओ माय गॉड भाऊजी काय होतं? पाणी दे, एक मिनिट पाणी द्या मला. भाऊजी, थांबा, मी पाणी घेऊन येते. तुम्हाला बरं वाटेल? सम्या, त्या वहिनींना इम्प्रेस करायच्या नादात ना यमाला इम्प्रेस करशील. आणि मग देवाच्या शोकेस मध्ये ठेवायला हा सागरकोटा मस्त आहे म्हणून लगेच घेऊन जाईल तुला. काय अभद्र बोलताय हो तुम्ही. जाऊ दे भाऊजी ऐका ना. मला एकदम काय झालं एकदम एकत्र केले ना. हो भाऊजी मान्य आहे तुम्ही ते ह्याला जातात जॉगिंगला हो पण ना भाऊजी तुम्हाला खूप दम वगैरे लागतो. थांबा मी तुमच्यासाठी चहा टाकते हा. नाही नाही वहिनी नाही नाही एक मिनिट माझं महत्वाचं काम आहे प्लीज दमला बसा. असाल? नाही 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 प्लीज प्लीज बसा वहिनी प्लीज बसा बरं बरं बसा प्लीज. हा वहिनी तुम्हाला तर कल्पना आहे की एक आपल्या दोघांचं वेगळंच नातं आहे वहिनी. खरंय. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे 5 लाख पुरतील का? कुठे पुरायचे? दे उत्तर दे. पुरायचं कुठे सांग. वहिनी पुरतील म्हणजे टॉर्च दिखा एक खोद 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 ओ वाला ओ पुरता नाहीये. पुरतील म्हणजे 5 लाख रुपये पुरतील का? नाही मला कळलं नाही कशासाठी. येत्या 2 तारखेला हा. चेतूचा वाढदिवस आहे. अय्या. चेतूचा विषय निघाला की डोळे एकदम पाणवतात. इथे डोळे डोळे इथे आहेत का? ते भावनेच्या भरात होऊन होऊ जातं. शकतं तुम्ही ना. थांबा ना जरा शांत. ठीक आहे हा मग हा, तर चेतूचा वाढदिवस चेतूचा आहे. वाढदिवस आहे आई गं. तर मला तिला काही कमी पडू द्यायचं नाहीये. मी 5 लाख रुपये तिच्या वाढदिवसाचं बजेट ठेवलेलं आहे तर हे पुरेल का? मला एवढंच तुम्हाला विचारायचं आहे. काय झालं? एनिथिंग रॉंग? नाही चेतू वहिनीसाठी तुम्ही 5 लाखाचं बजेट ठेवलं. येस ऑफकोर्स. नशीबवान आहे हो. अगं तुला पटतंय? अगं एवढी कशी भोळी तू? काय? अगं, हा ठेवणारा 5 लाखाचं बजेट. अरे मी ठेवलंय. ती 2000ची गुलाबी नोट होती ना ती बंद होऊन 5 वर्ष झाली तरी पुढे कधीतरी चालू होईल या आशेवर एक नोट अजून जपून ठेवली आहे. ए बाबा ऐक ना तुझ्या बायकोच्या वाढदिवसाला किती खर्च करायचा तुझ्या बायकोला विचार. इथे हिला कशाला विचारायला आलाय? 1 मिनिट पशा 1 मिनिट. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं मन जाणते. तुम्ही स्त्री आहात. खरं आहे भाऊजी. हो मी स्त्री स्त्री आहे. स्त्रीचं मन जाणू शकतं. मी वहिनी. जाणते मी जाणते. तुम्ही मला सांगा ना भाऊजी. तुम्ही मला सांगा मी काय काय कसं करू. मला एवढं गाईड करा फक्त. भाऊजी किती गोड आहात हो तुम्ही. अगं चेतूसाठी तुम्ही एवढा खर्च करताय. तुम्ही ग्रेट आहात भाऊजी. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. करणारच मी. ऐक ना नमा याचं कुठे ऐकतेस तू? अरे थांब ना बाबा मी करणारच ना. मी काही उपकार नाही करत आहे चेतूवर. अहो यावर्षी चेतूला 34 वर्ष पूर्ण होत आहेत. हो का? हो 34वं वय असतं ना हे आयुष्यातलं एक वेगळंच वय असतं. कलाटणी देणारं वय असतं. कोणीतरी म्हटलेलं आहे काय 34वं वय ग बाई ग महत्वाचं ग बाई महत्वाचं. वहिनी तुम्हाला सांगू चेतूसाठी मी एवढं का करतो? का हो भाऊजी? कारण चेतू ही माझी बायको नाही आहे. मग काय साडू आहे? अशा मी तुला ड्रायव्हर देतो तू हा विनोद तुझ्या घरी सोडून येशील. तुम्ही सांगा ना. बसा तुम्ही वहिनी, तुम्ही बसा. मला सांगा. वेगवेगळं प्लॅनिंग केलंय चेतूसाठी. मी तुम्हाला सांगू आमच्या कॉलनीमध्ये मी सगळ्यांना पंचपक्वान्नाचं जेवण खायला घालणार आहे ज्यात 34 स्वीट डिश असतील. सम्या, पंचपक्वान्नामध्ये 5 पदार्थ असतात म्हणून पंचपक्वान्न म्हणतात. 34 पदार्थ कुठून घालणार आहे? बरं बाबा चुकलो मी. पंचपक्वान्न नाही 34 पंकन्न मग झालं. 34 पदार्थ जो खर्च येईल ना बहिणी मी करायला तयार आहे. पण मी चेतूसाठी ना माझ्या भाऊजी तुम्ही शांत व्हा. तुम्ही पाणी चेतू म्हटलं की मी हे बबिता म्हणू का म्हटलं येणार नाही. काय? नाही, काही भाऊजी तुम्ही आता मला विचारताच आहात तर मी तुम्हाला एक सजेशन देऊ का? प्लीज प्लीज द्या वहिनी. म्हणजे मला काय वाटतं तुम्ही एवढा खर्च नाही केला पाहिजे. का पण वहिनी मी चेतूसाठी मी का नाही करणार? नाही कारण कसं आहे की एक थोर लेखक आहेत ते काय सांगून गेलेत की बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी जर नवरा बायकोने एकत्र वाढदिवस साजरा केला ना तर त्यांचा संसार सुखाचा होतो. हे कोणी सांगितलं तुम्हाला? यांनीच सांगितलं मला आता. आणि म्हणूनच मी माझ्या माहेरच्यांना सेलिब्रेशनसाठी इन्व्हाइट पण नाही केलं. आम्ही दोघंच साजरा करणार आहोत. मग नका एवढा खर्च करू भाऊ. वाह रे वाह बहिरी ससाण्या. आता तुझा कावा
कळला मला. काय झालं? अरे तुझ्या या वागण्यावर थुंकतो मी. पटकन साफ कर. सॉरी. थुंकतो तुझ्या या वागण्यावर. भाऊजी. काळीच नाही रे तुझ्या छातीत, वटवागुळ उलट लटकलंय. लक्षात घे. असं वागतोस म्हणजे वहिनींचे पाहुणे तुझ्या घरी येऊ नयेत म्हणून हा कावा करतोस तू, असं सांगतोस. माझा आता हात उचलला जाईल पण मारू. माझा टाळक उलट्या त्याची मारू. हसतोयस तू पशा. पशा समय मार यार, मार ना समय. काय करताय? एकदम मार ना. मी तुला कसा पापडावर का कडकन मोडतो बघ. एकदम मार ना मला. व्हायलेंट कॉमेडी. काय करताय तुम्ही हे भाऊजींसोबत? मुळात ते त्यांच्या बायकोसाठी अख्ख्या कॉलनीला पंचपक्वानांचं जेवण खाऊ घालतायत हे महत्वाचं नाहीये का? तुम्ही काय करताय माझ्यासाठी? एक साधा छोटासा पेस्ट्री केक आणताय. हो, वहिनी एवढंच नाहीये, मी खूप काही प्लॅनिंग केलेलं आहे मी. काय प्लॅनिंग हो, आता 2 तारखेला वाढदिवस आहे ना. 1 तारखेला रात्री मी माझ्या जितूला वर घेऊन जाणार. कुठला जितू? अरे चेतू आहे ना बायकोचं नाव. अगं त्याला बायकोचं नाव आठवत नाही ना, मग तू त्याच्यावर काय विश्वास ठेवतेस? भावनेच्या भरात झालं. भावनेच्या भरात होऊ शकतं. तुम्ही थांबा हो जरा. मी चेतूला घेऊन जाणार आहे 1 तारखेला रात्री 12 वाजता. मी त्याला गच्चीवर घेऊन जाणार आणि तिला म्हणणार चल वर बघ चल, असं तिला म्हणणार. वर बघ चल असं म्हणणार. तिने वर बघितलं. 12 वाजले की मी माझं तयार असणार. मी कुणाला तरी इशारा करणार. इशारा केल्यानंतर आकाशात हे दुफ दुफ चेतुना हॅपी बर्थडे चेतुना, हॅपी बर्थडे बाबा जिओ जो 1000 दिन हे 50,000 एवढं हे सगळं आकाशात तिकडे दिसणार चेतनाला. मला सांगा हे मी करणार आहे प्लॅनिंग. भाऊजी हो. तुम्ही एवढं सगळं करणार आहात? किती गोड. नमा ऐक ना, तू कुठे ह्याच्यावर विश्वास ठेवतेस ग? नाही मला नाही बोलायचं तुमच्याशी. भाऊजी मला तुम्ही भाऊजी इथे बसा ना. मला सांगा ना तुम्ही अजून काय काय सरप्राईज प्लॅन केलाय तुमच्या चेतूसाठी? चेतू, माझ्या चेतूसाठी मी एका ताऱ्याला चेतूचं नाव देणार आहे. नेपच्यूनच्या पुढे जो काही मला सापडेल त्याला मी चेतूचं नाव देणार आहे. पण मला काय म्हणायचंय म्हणजे असं एखाद्या ताऱ्याला आपण असं नाव देऊ शकतो का? ऑफकोर्स, वाय नॉट. सगळी माहिती काढलेली आहे वहिनी मी. तू सगळी माहिती काढली? हो, सगळी काढलेली तू आहे. सगळी माहिती काढली? हो. अरे मग विचारतो काय? अंतरात यान पाठवतात त्या संस्थेचं नाव काय? मेस्त्री. इस्रो. कुठला मेस्त्री? अगं इस्रो मेस्त्री बोलतोय. ठीक आहे ना. होऊ शकतो. मला दोघांमध्ये जास्त बावळट कोण आहे ना तेच कळत नाहीये. काय बोललास तू? बावलट? मला बोललास ठीक आहे. कुणाला बोललास तू? या माऊलीला बोललास बावलट? तू या माऊलीला बोललास बावलट? सॉरी म्हण. समय ऐक. पशा सॉरी म्हण. ज्या माऊलीने तुझे प्रत्येक चूक पोटात घातली आहे तिला तू बावलट म्हणालास. या माऊलीचा आज वाढदिवस आहे. तू काय दिलास तिला रे? एक साधी पेस्ट्री पण आणली नाहीस तू. आई वडील तिच्या घरचे सगळे येणारे मायचं इकडे सेलिब्रेट करायला तू नाही म्हणालास तिला. लाज वाटली पाहिजे तुला. मी पुन्हा एकदा थुकतो पुसतो, कळलं? यात त्यांची चूक नाहीये वहिनी, यात चूक तुमची आहे. तुम्ही हे सहन केलं ना म्हणून हा माजलाय. याच्या पुढे सहन करायचं नाही. ऐक माझं. तुम्ही ठरवा एक सोशिक बायको म्हणून जगायचंय की एक शूर वहिनी म्हणून जगायचंय. तुम्ही ठरवा वहिनी. हेच तुम्ही ठरवू शकता. एकदा विचार करा फक्त. तुम्ही ठरवू शकता. ऐक ना नमा माझा. वहिनी त्याला सांगा वाढदिवस साजरा करणार तर घराबाहेर हो. उठा वहिनी, तू कॅन डू इट. वहिनी सांगा त्याला, सांगा यू कॅन डू इट वहिनी. यू कॅन डू इट वहिनी. यू नमा ऐक माझा. नमा इकडे पशा इकडे माय नाही इथे इथे. हा त्याला सांगा घराबाहेर पड. घराबाहेर पड. माझा वाढदिवस साजरा करणार तर घराबाहेर पड. वाढदिवस साजरा करताय तर घराबाहेर पड. ऐक ना ऐक. आकाशातल्या ताऱ्याला नाव दे ना तर फुट इथून. माझ्या आकाशातल्या ताऱ्याला माझं नाव दे. अरे ग्रामीण या बात है ये बात. सुपर घुसो घुसो. राजा माझ्या चंद्रहाला माझं नाव दे. मध्येच मारवाडी पण होता. ऐक ना. अरे चल बेगे बेगे चल. बस बस वहिनी बस बस. कळलं का रे पशा? भगवान को काटू को जो आवाज होते है ना वो लगता है तो फिर बराबर झोंकता है. और जब झोंकता है ना पशा भगवान के काठू को आवाज नहीं होता है पर बाइकों के काठू को आवाज होता है और वो झोंकता भी है. वहिनी वहिनी काठे टोचा काठे. चेतू वहिनी अगं काय करतेस? अगं ऐक ना ते तुझ्या वाढदिवसासाठी किती काय काय करणार आहे तुला माहिती का? अगं ते खूप प्रेम करतात तुझ्यावर. 5 लाख रुपयाचं बजेट आहे तुझ्या वाढदिवसाचं. 5 लाख. 5 लाख.
इकडे बघ. इकडे बघ. इकडे बघ. 5 लाख आणणार आहेस? 5 लाख आणणार आहेस? अगं मारून तुला मेणबत्ती आणायला पाठवलं होतं ना, इथे आग लावत बसलाय. ढेकणा. एक मिनिट, माझ्या वाढदिवसाचा खर्च कधी असतो? माझा वाढदिवस कधी असतो? 10 दिगंबर. दिगंबर डिसेंबरला दिगंबर म्हणतोय हा वहिनी, समजून जा तुम्ही काय ते. डिसेंबर मध्ये असतो माझा वाढदिवस. जानेवारी. बर फेब्रुवारी. घे सगळे महिने घे सगळे सप्टेंबर मध्ये असतो माझा वाढदिवस, कळलं? दिगंबर मधलं बरं तर कॉमन होता ना सप्टेंबर आणि त्यामुळे अरे मारा मारा. घरी चल उठ घरी चल. मी तुझा सगळा बर आणि गर दोन्ही काढते. चल भाऊजी चल. वहिनी मी येऊ मदतीला. चला भाऊजी. घाला मी पण येतो. चला घ्या भाऊजी, तुम्ही काठी घ्या. तू कर तुझा वाढदिवस एकटीच सेलिब्रेट कर. ऐका ना. ऐका ना. या सिरीज मध्ये तुम्ही नेहमीच धमाल करता. आजही खूप मजा आली. प्रसाद दा, एका मोठ्या लेखकाने असं म्हणून ठेवलं की जो बायकोचा वाढदिवस विसरतो वा खूप दिवसांनी आली ही सिरीज, पण तेवढ्याच दिमाखात आणि धमाक्यात आली. काही रिॲक्शन माइंड ब्लोईंग होत्या समय तुझ्या, आणि नमत तुझ्या पण ॲज युजल. मजा आली नमत. येस ज्या प्रकाराने तू प्राणायाम केलं. आहा. सई, भारी होतं परफॉर्मन्स. चेतू आज तू डायरेक्ट काठी घेऊन आलीस ते बघायला खूपच मजा आली. काही रिॲक्शन्सला ना समीर दादा, मला असं वाटतं की माझ्याकडे जर कॅमेरा असता तर मी तो झूम लेन्स लावून तुझ्यावरती ठेवला असता. एवढ्या अमेझिंग रिॲक्शन्स देतोस तू, स्पेशली चेतना आल्यावरती. खूप मजा आली. व्हेरी नाईस. थँक्यू. कार परफॉर्मन्स यार. थँक्यू. गॉड ब्लेस. मंडळी, एका फूड स्टॉलला भेट द्यायला आली आहे एक फूड ब्लॉगर. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची मेजवानी अनुभवण्यासाठी. आणि ही मेजवानी आपल्या समोर घेऊन येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, कल्याणची चुलबुली शिवाली परब, आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. किती झाले? 15 रुपये झाले मला. ठीक आहे. गोड चटणी घेतली होती का रे तू? हो. मग 17 रुपये जाईल. का? गोडाला टॅक्स लागतो ना रे. कसं असते माहितीये काय? असं केलं तर टॅक्स नाही आम्ही घेत. हा, असं केलं तर टॅक्स घेतो. दे हे घे 3 रुपये. आणि काका, 12 वडापाव पार्सला अर्धा तासाने येतो. बरं ठीक आहे, हरकत नाही. म्हणे पाववाल्याला फोन कर बघू. हॅलो, पाववाले बोलतात काय? हा, कसं आहे, बरं आहे का? जेवण झालं का? बायको बरी आहे का? घरातले कसे? बरं चालतंय. नाही सहजच फोन केला होता. आमचे हे म्हणले की पाववाल्याला फोन कर म्हणून फोन केला. नाही बरं, भेटू. बरं, सी यू. हा, सी यू. बछडे, पाववाल्याला फोन कर बोलल्यावर तू त्याच्याशी गप्पा मारशील? तुम्ही म्हणले फोन कर. अरे पाव संपलेत ना, ते पाव चांगले ये रे. परत फोन वचरी जल्दी फोन तुझे करते. हॅलो गाईज, आपण आलेलो आहोत मुंबईमध्ये आणि आज आपण भेट देणार आहोत काकाचा वडा या स्टॉलला. खरं तर मुंबई म्हटलं तर वडापाव हा आलाच. काय खमंग सुगंध सुटलाय, तर आपण लगेचच जाऊया. मी त्यांना सांगितलेलं नाही, आपण सरप्राईज एंट्री घेऊया. ती बापरे, मला असं वाटतंय स्टॉलच्या ज्या मालकीण आहेत त्या फोनवर बिझनेसच्या गप्पा करतायत. पण छोटू फ्री, आपण छोटूकडे जाऊयात. ए छोटू. तर छोटू, मला सांग, तू किती वर्ष झाली या स्टॉलवर काम करतोय? एक मिनिट. हा, चालतं. हा, छोटू, ए तिला सांग, 2दा छोटू बोलली. मी छोटू आहे काय?
नाही नाही हे मिस्टर आहेत माझे. ओय, शपथ गाईज बघताय ना मी माती खाल्लेली आहे, डायरेक्ट माती खाल्लेली आहे. आणि या ज्या काकू आहेत त्या इतक्या मायाळू आहेत की त्यांनी छोटू नोकरशी लगेच लग्नच करून टाकलेलं आहे. क्या बात आहे. येरी झाली का रे तू त्यातलं मी छोटू पण नाही, मी नोकर पण नाही आहे, मी हिचा नवरा आहे, मी अरुण कदम आहे. बघताय ना फ्रेंड्स, हे काकांना छोटू बोललेलं आवडत नाही पण ते स्वतःला मिनी बोलून घेतायत. काय करणार या लोकांचं. अरे मी थोबाड भरू का भाजी कधी करते आता काय बोलतोय अरे बाई, ए बायो हित ये. काका काय ग काय झालं? चिडले वाटतं का. पुरी उचिरतात होय. बस बस काय ग काय झालंय काय करते तू? नाही ऍक्च्युली काकू कसं आहे ना, मी ब्लॉगर आहे, माझा युट्यूबवर एक चॅनल आहे आणि अन्नपूर्णा या सेगमेंट थ्रू मी ज्या बिझनेस वुमेन्स असतात ना, म्हणजे ज्या महिला बिझनेस करतात त्यांचे इंटरव्ह्यूज घेते. आणि मला असं वाटलं की काकाचा वडा म्हणजे तुमचं दुकान असेल, तुम्ही ओनर असाल, पण माती खाल्ली. आता कळलं मला काकांचा वडा म्हणजे काकांचं दुकान आहे. सॉरी मी दुसरीकडे. नाही माझंच दुकान आहे. ते फेमस करणार व्हिडिओ ते करतात ते आहे का तुम्ही? हा ब्लॉगर आहे मी. आमचं करा ना हे, आमच्या इथं कुणीच नाहीये, तू आमचं करून टाका ना. पण ते दुकान माझंच दुकान आहे. पण काकाचा वडा नाव आहे ना त्याचं. ते लोक मलाच काका म्हणतात. तुम्हाला कसं काका म्हणतात? माझं टोपण नाव काका आहे ना, लोक मला काका म्हणतात म्हणून काकाचा वडा लिहिलाय. खरंच की काय? अच्छा. मग करूयात इंटरव्ह्यू. टाका ना ते फेमस करून. अरे काय करूया ये रे आई, काकाचं म्हणजे माझ्या काकाचे दुकान आहे. हो तर तुम्ही येडी बिडी आहे का ते नाही का, ते युट्यूबवर व्हिडिओ करतात आणि फेमस करून टाकतात ना गोष्टी. आपला वडापाव पण फेमस होईल ना. सकाळपासून फक्त एक माणूस आलाय, इरा जगताप, बाकी कुणा आलाय का आपल्या इथं? रांगा लागल्या पाहिजे, व्हिडिओ फेमस झाला तर रांगा लागतील. ती दिल्लीची नाही का वडापाववाली, एका व्हिडिओमुळे केवढी फेमस झाली, एवढी मोठी सेलिब्रिटी झाली ती. अरे पण ये रे, ती एका व्हिडिओ मध्ये मोठी झाली, पण ह्या व्हिडिओ मध्ये मी छोटू म्हणते ते काय? एका टाइमाला छोटू झाला तर काय होणार आहे? अरे पण मी छोटू, मी तुझा नवरा आहे ना. अहो नवरा आहे पण तुमचा नाही घेऊ शकत. ती म्हणली ना लेडीज स्पेशल आहे, लेडीज असेल तरच ती घेणार, नाही तर नाही घेणार. व प्लीज एकदा छोटू बाबा. ताई करा आमचं हे फेमस करून टाका वडापाव. ते छोटू नवऱ्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला मी नवरा तिचा. हा ठीक आहे ना, एका टाइमाला करणार तर काय होणार. करून टाका, आम्हाला लई गरज आहे. ठीक आहे चालेल. तुम्ही फक्त ते गिराईक म्हणून उभं राहा. अरे मी गिराईक नाहीच आहे ना, मी मालक आहे ना. तुमच्या डोक्यामध्ये काही पुस्तक नाही हा. ती म्हणतीये ना लेडीज स्पेशल करणार आहे, तुम्ही मालक असले तरी आता पुरता मी मालक असणार आहे असं दाखवायचं आहे. पण छोटू नाही ना मी. बरं छोटू नाही, गिराईक म्हणून राहाल. गिराईक म्हणून राहाल. त्यांना ते वडा आणि हे ताट द्या ना हातात. रेडी एक पटकन द्या, पटकन द्या. पटकन देते बघा. हा ये घ्या ताई. रेडी चालू करते. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही इथे बघताय की काकाच्या वडा या स्टॉलवर एक गरीब भिकारी वडा खातो. मी भिकारी बोलते मला. त्यांना सांगा ना काका तुम्ही मध्ये नका बोलू, मी पुन्हा चालू करते. अरे पण मी भिकारी. जरा 2 मिनिटं. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघताय इथे काय पैसे घेऊन वडापाव तर कोणी पण देत आहे, पण काकू इतक्या दयाळू आहेत की त्यांनी सिग्नलवरच्या एका भिकाऱ्याला फुकट वडापाव दिलाय. छोटू भिकारी, तुला लाज नाही वाटत? म्हणजे फुकट मध्ये एवढा वडापाव खायला एवढा धडधाकट आहेस, काहीतरी काम कर ना. काकूंकडे छोटू नोकर म्हणून कामाला का नाही लागत? बाबा फिरू काय तुझा काही एरिया काय? हे म्हणा छोटू भिकारी बोलताय, मी भिकारी आहे? हो नाही आई, पण ते मालक आहे. हा मला माहितीये, पण लोकांना तसं दाखवायला लागतं ना, गरीब आहे मग आपण काहीतरी मदत काकू करतो. मी नाही करत व्हिडिओ, मी जाते. सॉरी बरं मला गरज आहे ग जरा. मग त्यांना सांग 5 मिनिटं बसता येत नाही तुम्हाला? द्या तुम्ही गिराईक नाही पावा ना. मी नाही पावणार, मी मालक आहे. पण काका ते नाही दाखवू शकत माझ्या व्लॉग मध्ये. तुम्ही एक काम करा, गिराईक म्हणून राहा ना इकडे प्लीज. हो नाही मी गिराईक म्हणून राहू शकतो, पण भिकारी पासून इकडे नाही बसणार. मी गिराईक होता. मी तिथे बसताय, तिथं बसा जरा गपचूप. मी भिकारी नाही, मी गिराईक आहे. कळलं हो, भिकारी नाही. रुमाल काढा पहिला, रुमाल काढा, हे घ्या आणि तोंड जरा बरं करा जरा. भिकारी नको वाटलं पाहिजे, जरा बरं करा. नाही हो, भिकारीच वाटतंय ना. अरे
म्हातारीच दिसताईस. जरा बरा करा की. जमतंय? अरे सगळं उलटच होत मरुत्यांचं मरुत्या. आपण चालू करूयात का? हा चाल. हॅलो फ्रेंड्स, तर आपण आलेलो आहोत मुंबईच्या स्टॉलवर, म्हणजे काकाचा वडा या स्टॉलवर. तुम्ही इकडे बघू शकता की एक छोटू गिराईक वडापाव खात आहे. तर आपण वळूयात काका नावाच्या काकूंकडे. काकू, हा बिझनेस चालू करावासा का वाटला तुम्हाला? काय सांगू आता. 5 वर्षापूर्वी माझा नवरा असा रस्त्यावरनं जात होता, असं मुंडी खाली ठेवली होती आणि विचार मग्न होता. ते त्याच्या डोक्यात वेगळं चालू होतं. असं रस्त्यावरनं जात होता आणि समोरनं असा मोठ्याला ट्रक आला. धडकला ना ट्रक, माणसाच्या चिंदड्या चिंदड्या झाला. मेला माणूस, माझा नवरा मेला. ट्रकनी मारशील मला, चिंदड्या चिंदड्या केलंस माझ्या. अहो ते इमोशनल मारावं लागतं ना. अरे पण इमोशनल होण्याने मला मारून टाकशील म्हाताऱ्या. काका, व्हायरल कसा होणार व्हिडिओ? अरे व्हायरल होईल म्हणून काही चिंदड्या चिंदड्या करशील माझ्या. अहो ते थोडंसं करावं लागतं ना, थोडंसं. 5 मिनिटं. तुम्ही काय खरं मरणार आहे का? आपलं वडापाव फेमस होईल ना. आम्ही करतो, पण मी मेलेलं नाही आहे. बरं ठीक आहे. ये ताई, हे मेलेलं नाही, जिवंत आहे. जिवंत आहे. थोडस हेगळं करते. हा चालेल, या या या. इमोशनल पाहिजे हा काकू, खूप इमोशनल पाहिजे. मी पुन्हा विचारते. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही इथे बघता आपण काकाच्या वडा या सेंटरवर आलेलो आहोत आणि हा छोटू गिराईक इकडे वडापाव खातोय. आणि आपण काका नावाच्या काकूंना विचारूया की काकू, तुम्हाला म्हणजे हा बिझनेस करावासा का वाटला? काय सांगू पुरी. 5 वर्षापूर्वी माझा नवरा असा रस्त्यातने जात होता. असं डोक्यामध्ये विचार सुरू होते. अशा रस्त्याने जात होतं. समोरने असा भला मोठ्याला ट्रक आला. हे असे जात होते. मग त्यांनी कट मारून पुढे निघून गेले ते, आणि मग ट्रक पण निघून गेला. पुढे निघून गेले तर ते थेट कंपनीमध्ये निघून गेले. ते कंपनीमध्ये काम करायचे ना. कुठल्या? फुगे बनवायच्या कंपनीत काम करायचे. हो का? हा, पण त्यांचा फुगा उडायचाच नाही. का नाही उडायचा काकू फुगा? कारण त्यांच्या फुग्याला भोकं पडायची हो. कंपनीला नुकसान झालं तर कंपनीने त्यांना काढून टाकलं. ते मोठे भल्या मोठ्या डिप्रेशन मध्ये गेले आणि मग तिकडनं ते पियाताड झाले. एवढी दारू प्यायचे ना का ते रस्त्यावरती गटारीत पडायचे. तर आमच्या गल्लीतला टॉमी कुत्रा त्यांना ओढत घरी घेऊन यायचा. असे करायचे. मग ना काय आमच्या घरामध्ये काय इन्कमचं काय हेच नाही राहिलं. तर पण मी अशी खचून नाही गेले. मी ताट झाले. भविष्याचा विचार भविष्याचा विचार केला आणि म्हटलं आता खचायचं नाही, लढायचं. दिवस नाही बघितलं, रात्र नाही बघितलं. सगळ्यामध्ये ओ वडापाव घेता का, वडापाव घेता का असं म्हटलं. दिवस नाही बघितलं, रात्र नाही बघितलं. वडापाव विकून मग स्वतःच्या जीवावरती अशी खमकी उभी राहिले. तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर ह्या वसंत भाऊंना विचारा. कोण वचन भाऊ? कोण वचन भाऊ? मी तुझा नवरा आहे. काही चालली फालतूगिरी तुझी? काय पण सांगशील इमोशनल चोऱ्या अशी फालतूगिरी करशील? अरे मी मालगरी माणूस आहे ना, दारूला कधी हात नाही लावला. तू बोलते तिकडे दारूत पडायचा, कुत्रा ओढत आणायचा मला. येरी आहेस का तू? अशी करशील फालतूगिरी? अरे चांगले सांग ना. काकाचा वडा जाम भारी टेस्टी म्हणून लोक येतात ना. याची फालतू हिस्ट्री सांगून होणार आहे काय? तुम्ही शांत बसा. लोकांना इमोशनल लागतं ना, मारायला मसाला लागतो तरच लोक येतात बघायला. तर फेमस होईल ना आपला वडापाव. अरे पण जरा थांबा ना, 5 मिनिटं थांबा ना जरा. खरं खरं सांग. तुम्ही हे ठेवू नका. हे घ्या, आ करा. चल ताई विचार. रेडी आहात काकू? तुम्ही कमाल करताय. असंच इमोशनल हवंय, पण यांना मध्ये मध्ये डिस्टर्ब नको सांगा. 2 मिनिटं तुम्ही थांबा. रेडी आहेत. हॅलो फ्रेंड्स, आपण आलेलो आहोत मुंबईच्या एका स्टॉल मध्ये ज्याचं नाव आहे काकाचा वडा. आणि आपण विचारूयात छोटू गिराईकला. नको विचारूयात त्यांना, आपण काकूंनाच डायरेक्ट विचारूयात की काकू हा बिझनेस का चालू करावा असं वाटलं. लवकर सांगा. काय नाही, मी माझा नवरा एक दिवशी असा रस्त्यातनं जात होता. डोक्यात खाली मान घालून. समोरून ट्रक आला. ते हे बाजूला सरकले आणि त्यांचा फुगावर उडाला. नंतर त्यांनी दारू प्यायले आणि मग एक कुत्रा घेऊन आमच्याकडे दारामध्ये आला. पण मी अशी खचले नाही. मी ताट उभी राहिले आणि वडापावची गाडी टाकली. खूप कष्ट केले, खूप काबड कष्ट केले. वडापावची गाडी टाकून माझं भविष्य एकदम सुंदर.
कट कर वसरे. कुठले काबाड कष्ट केलेस तू वसरे? तू दुपारी 2ला उठतेस माहितीये का तुला वसरे? अहो ठीक आहे ना, हळूहळू प्रयत्न करते ना, मला सवय होईल. अरे किती हलू हलू, इतका हलू हलू करशील का 15 दिवसांनी मरशील तू वसरे. हळू चाललंय तुझं. तुम्हाला सांगतो ताई, ही आहे ना हिच्या हातलं म्हणत दुपारचा डबा संध्याकाळी आणते. काय करायचं हिला? हा, मग तुम्हाला सांगतो, कधीच हिने मला मदत केलेली नाही. कधी हिने बटाटे मला उकडून दिलेले नाही, कधी बेसन कालवून दिलेलं नाही. आणि ही काय सांगते, माझी टेस्ट वसरीची टेस्ट. हिला काय येत नाही वसरीला. ही आलसी आहे, 1 नंबरची तुम्ही आलसी. जरा थांबा ना, तुमचं कोण ऐकणार? तुम्हाला दम लागला बाबा बसा इथं. तुम्ही एवढं कशाला बोलता? ते वडा खा. आणि काका किती काही झालं ना तरी माझा चॅनल आहे ना, म्हणजे महिलांचा आहे. महिलांना प्रोत्साहित करतो आणि त्यांच्यासाठी आहे, तर मी हे नाही लावू शकत. अरे पण आता कशाला करायचं खरं सांगा ना. काकाचा वडा जाम भारी. हा पण काका हे सगळं नाही दाखवू शकत ना, कारण मी माझ्या चॅनलवर महिलांना प्रोत्साहित करते मी. अरे मग करणावच. अरे मी काही बोलतो तू कर ना, पण असं का करतेस फालतूगिरी? इमोशनल स्टोऱ्या सांगून कशाला आपण लोकांना इकडे बोलवायचंय? अगं बाई, लोक आहे ना वड्याची टेस्ट बघून इकडे आले पाहिजे वडे घ्यायला. इमोशनल स्टोऱ्या सांगून इकडे नाही आले पाहिजे. पण काका, महिला अशी दुखी कष्टी वाटली पाहिजे की नाही? खोटं कशाला सांगते? खरं खरं सांगा ना तुम्ही की या काकाचा 31 वर्षापासूनचा वडा आहे, जाम भारी वडा आहे, टेस्टी वडा आहे. लोक आज सुद्धा इकडे टेस्ट बघून येतात. ते गेल्यानंतर त्यांनी मला दिलाय चालवायला, आणि ही काय सांगते माझा आहे म्हणून फालतूगिरी करते. मला काय करायचं नाही तरी करून. आम्हाला खरं स्टोरी पाहिजे. इकडे खोटं सांगून कुणाच इकडे बोलवायचं नाही आम्हाला. ठीक आहे, मी नाही करत व्हिडिओ, मी जाते. बाय. काय ऐका ना, आमचा वडा कोण घेत? बसा एकटेच खात बसा वडा. हरकत नाही, पण खोटं असं करायचं नाही. अहो चांगले फेमस झालो असं ना आपण. बाबा, आपल्याला असं खोटं बोलून, असं लोकांना इमोशनल स्टोऱ्या सांगून आपल्याला गिराईक जमा करायचं नाही. आपलं गिराईक टेस्ट वर आलं पाहिजे. खूप भारी परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. अरुण, मला असं वाटतं की तू सेम वडापाव सारखा आहेस. वडापाव कितीही खाल्ला ना तरी अजून खावंसं वाटतो, तसं तुझं आहे. तुझी कितीही स्किट बघितली ना तरी असं वाटतं अरुण अजून छोट्या ह्याच्यात काय यावा, मोठ्या ह्याच्यात तरी यावा, असं तू वडापाव आहेस. आणि तुम्ही दोघी म्हणजे त्याच्याबरोबरची गोड चटणी आणि तिखट चटणी, त्यामुळे टोटल स्किटची चव अप्रतिम. मजा आली. आणि मंडळी, याच बरोबर आजच्या भागात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. या वर्षी देखील ही हास्य रंगत अशीच वाढत राहणार आहे, त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.